या चौथ्या अध्यायामध्ये आता ज्ञान आणि अज्ञान या दोघांचं एक तुलनात्मक असं म्हणायला नको, भेद आणि अभेद असा विषय मांडून त्यांनी त्याचं स्वरूप वर्णन केलं आहे. आता ह्या ज्ञानाचं स्वरूप कसं आहे, त्यांना जो मुद्दा आपल्याला सांगायचा आहे तो असा आहे की आम्ही अज्ञानातच आहोत, आम्ही अविद्येत आहोत. म्हणजे आता आम्ही अज्ञानात असताना आम्हाला ज्ञान झालं की अज्ञान आहे म्हणून ज्ञान झालं आहे. आता जेव्हा एकदम ज्ञान होईल, म्हणजे आता काही ज्ञानाशिवाय शिल्लकच राहणार नाही, त्या ज्ञानाची जेव्हा परिसीमा झालेली असेल तेव्हा अज्ञानच असणार नाही. मग ज्ञान तर अज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आहे. जर अज्ञानच नाहीसं झालं तर मग ज्ञानाचं ज्ञान पण कुठे राहिलं, मग ते सर्व दूर भरून राहिलं, मग त्याला ज्ञान हा शब्द राहणार नाही. म्हणजे ज्ञान ही गोष्ट त्यांनी इथे असं सांगितलं आहे की अज्ञान जसं नाश होतं तसं ज्ञान जे निर्माण होतं ते आपलं आपणच नाश होण्याकरता निर्माण होतं. म्हणजे अज्ञानही नाश होतं, ज्ञानही नाश होतं. कारण ज्ञान का नाश होतं ज्ञानाचा? कारण आता अज्ञान पूर्ण निघून गेलं, मग आता जे राहिलं त्याला ज्ञान शब्दाने कशा करता म्हणायचं? मग ते सर्व दूर ते एकच एक भरून राहिलेलं आहे. म्हणजे त्याला अज्ञान जेव्हा शिल्लक आहे तेव्हा ज्ञान ह्या म्हणण्याला अर्थ आहे. पण जेव्हा केवळ ज्ञानच शिल्लक राहिलं आहे तेव्हा त्याला काही म्हणायला काही अर्थ राहत नाही, किंवा त्याचं वेगळे पण काही सिद्ध होत नाही, कारण सर्व दूर तेच भरून राहतं. तर त्या अर्थाने हे सगळं प्रकरण पुढे जातं, चौथं प्रकरण. म्हणून त्याला त्यांनी ज्ञान अज्ञान भेद कथन असं नाव दिलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. श्री गणेशाय नमः. ते सिद्ध ज्ञान दिनकरा सत्यस्वरूपा दया सागरा तव पदासी नमस्कारा करीतो मी अनन्यसी. प्रत्येक वेळी एक मंगलाचरण करावं ही जी पद्धत आहे तशी ती मंगलाचरणाची ओवी आहे की हे सिद्ध ज्ञान दिनकरा, हे सिद्ध ज्ञान रूपी सूर्य असणाऱ्या सत्स्वरूपा दया सागरा, जे सत्स्वरूप आहेत आणि दयेचे सागर आहेत, अशा त्या तव पदासी नमस्कारा करीतो मी अनन्यसी, अशा त्या ज्ञानेश्वरांच्या चरणाला मी नमस्कार करतो. आता अज्ञानाचे निमारे ज्ञान अभेदे वावरे नीद साधोनी जागरे नांदीजे जेवी. लगेच दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं काय? आता अज्ञानाचे निमारे. आता मारे म्हणजे नाश होऊन, अज्ञानाचा नाश झाल्यानंतर ज्ञान अभेदे वावरे, अज्ञानचं 100% निघून गेलं तर राहतं काय? तर अभेद भावानी, भेद राहिलाच नाही ज्ञान आणि अज्ञान, म्हणून अभेद भावानी ज्ञान शिल्लक राहतं. मग नीद साधोनी जागरे नांदीजे जेवी, जे झोप झाल्यानंतर जेव्हा जागृती येते त्यावेळी नांदीजे जेवी, त्यावेळी जशा प्रकारे मनुष्य जागृतीतच असतो, झोप काही राहिलेली नसते. म्हणजे मी आता झोपेत पण आहे, मी जागा पण आहे असं नाही होऊ शकत. झोपेत तर झोपेत आहे, जागा तर जागा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आता अज्ञानाच्या नाशे करून संचार करी निव्वळ ज्ञान, जैसे निद्रा गेल्या सरून जागेपण नांदू लागे. म्हणजे अज्ञानाचा नाश होता ज्ञानची उरे सर्वथा, अज्ञानलेश काही उरता नाश म्हणणे व्यर्थची. आता ते म्हणतात आता अज्ञानाच्या नाशे करून संचार करी निव्वळ ज्ञान. आता अज्ञानाचा नाश झालेला आहे, फक्त ज्ञानच शिल्लक राहिलेले आहे. जैसे निद्रा गेल्या सरून जागेपण नांदू लागे, संपली झोप. म्हणजे अज्ञानाचा नाश होता ज्ञानाची उरे सर्वथा, म्हणून अज्ञानलेश काही उरता नाश म्हणणे व्यर्थची. आता जोपर्यंत सर्वथा अज्ञान लेश काही उरता, लेश म्हणजे थोडंसं तरी, अज्ञान जर अजून शिल्लक असेल तर नाश म्हणणे व्यर्थची, तर अज्ञानाचा नाश झाला आहे असं म्हणता येणार नाही. कणभर जरी ते शिल्लक असलं तरी ते आहेच. जेव्हा काही नुरे अंश, जेव्हा त्यातला काहीच अंश अज्ञानाचा राहत नाही तेव्हाच म्हणावा झाला नाश. म्हणजे ते 100% निघून गेलं पाहिजे. हेच लक्षण विशेष आहे नाश होण्याचे. कशाचाही नाश म्हणजे त्याचं अस्तित्व संपून जाणे. तर निद्रा गेल्या सरुनी डुकल्या न येती जागेपणे, आपण डुलकी म्हणतो, डुकल्या न येती जागेपणे. म्हणाले झोप होऊन गेल्यानंतर जागा असताना सारखे डोळे मिटतायत, सुधरत नाही आहे असं काही होत नाही, ती झोप निघून गेलेली आहे आता. म्हणून निव्वळ जागृतीचे ठिकाणी अंशेही निद्रा न उरे. जोपर्यंत डुलक्या येत आहेत तोपर्यंत म्हणतो नाही तू झोप,
तुला अजून झोप येते, झोप नाही पुरी झालेली असं आपण, किंवा तू थकली आहेस आता झोपून जा. तर त्याचा अर्थ असा झाला की अजून खरी जागृती आलेली नाही आहे. चांगली झोप पुरी झाली, गाढ झोप झाली, तरतरी आली म्हणजे जागृती आली. म्हणून तेवढ्यात की अंशानेही अज्ञान शिल्लक असलं तरीसुद्धा नुसतं ज्ञान आहे असं म्हणता येणार नाही. का दर्पणाचा निघाला ऐक्य बोधू पाहिला, मुखभोगी आपुला आपणाची, नेहमीचा दृष्टांत मुखाला आरशामध्ये पाहण्याचा. आता दर्पणाचे संबंधे करून मुख आपुला ऐक्य बोध आपण आरशात उत्पन्न करून आपणची भोगी. म्हणजे आपला चेहरा आपणच आरशात निर्माण करून आपण कसे दिसतो हे आपण पाहत राहतो. एका दिशेने या दिशेने त्या दिशेने मनुष्य आपलं रूप निहाळतो आणि त्या रूपाच्या आनंदाचा उपभोग घेतो. म्हणजे अभेदे भेद केला, भेदाभेद व्यवहार झाला, परी पहिल्या मुळाला भेदाभेद मुळी नाही. आता हा दृष्टांत कशा करता दिला त्यांनी सांगितलं इथे की म्हणजे अभेदे भेद केला. म्हणजे आम्ही काय केलं, अभेदाच्या ठिकाणी भेद उत्पन्न केला. वास्तविक मुखाच्या ठिकाणी होतं, बिंब प्रतिबिंब एकाच ठिकाणी होतं, पण आता आम्ही त्याला भाव आणला आरसासमोर ठेवून आणि त्या बिंबाचा उपभोग त्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून घ्यायला सुरुवात झाली. म्हणून काय झालं, म्हणजे अभेदे भेद केला, अभेदामध्ये भेद झाला आणि भेद अभेद व्यवहार झाला किंवा केला. आता भेद आणि अभेदाचा व्यवहार आम्ही सुरू केला, आम्ही त्या ठिकाणी तो व्यवहार घडला, झाला आता तो व्यवहार. परी पहिल्या मुळाला भेदाभेद मुळी नाही. परंतु जे मूळचं आहे म्हणजे जिथे ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही गोष्टी येत नाहीत त्याच्या मागची जी स्थिती आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्याच्या दृष्टीने कोणती, आपला चेहरा. आत्ता हा चेहरा बिंबही नाही आणि प्रतिबिंबही नाही, चेहरा आहे, ही त्याची मूळ स्थिती. ती मला दिसत नाही आहे, मला दिसण्याकरता म्हणून मी आरसा ठेवला म्हणून हे बिंब झालं, हे बिंब झालं म्हणून ते प्रतिबिंब झालं. नाही तर वास्तविक आत्ताच्या स्थितीमध्ये ते त्याच्या मूळ रूपात आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही आहे. तर म्हणून ते म्हणतात दर्पणाचे ठाई मुख प्रतिबिंब पडले जाई, द्रष्टा दृश्य भेदतई सहज निर्माण झाले. आता आपण म्हटलं तस हा द्रष्टा आणि ते मुख हे दृश्य. आणि म्हणून मुख दोही, आता कुठे आलं, परिद्रष्टा तरी मुख, दृश्य तेही मुख, दोही ठिकाणी एकची एक वस्तू ती व्यापित असे. आता यात काही हे नाही की एकाचंच प्रतिबिंब येणार, म्हणजे पाहणारा एक आहे आणि त्याच्यात प्रतिबिंब दुसऱ्याचं पडलंय असं तर काही होत नाही. द्रष्टादृश्य भान मुखे करून झाले जाण, परी मुखाचे मुखपण अखंडची. म्हणजे तोच पुन्हा ते द्रष्टादृश्य भान आम्ही आरसा ठेवून घेतलं, तो काढून टाकला की हे आहे हे असं आहेच आहे, त्यात काही फरक पडत नाही. द्रष्टादृश्य हे दोन भेद झाले निर्माण, तरी भेदाचे भेदपण स्पष्ट नुमगे. आता या ठिकाणी हे दोन निर्माण झाले, द्रष्टा आणि दृश्य म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब. भेद झाले निर्माण, त्याच्यामध्ये भेद निर्माण झाला, तरी भेदाचे भेदपण स्पष्ट नुमगे. कारण आम्हाला त्याचा भेदसुद्धा पूर्णार्थाने कळत नाही. का कळत नाही, कारण जो पाहणारा आहे तो त्यालाच पाहतोय. त्यामुळे दृश्य वेगळं नाही आहे द्रष्ट्यापेक्षा, द्रष्टा आणि दृश्य एकच आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा भेद फारसा कळत नाही आहे. म्हणाले भेदाचे भेदपण स्पष्ट नुमगे, बिंब प्रतिबिंबा पाही म्हणून ते द्रष्टा होई, दृश्यत्व प्रतिबिंबा ठाई सहजतेने. पण आता उलट प्रतिबिंबानी जर बिंबाला पाहिलं, तिकडून प्रतिबिंब पाहताय अशी कल्पना केली, तर त्याही बाजूनी इकडे पाहणं आहे, एकच गोष्ट आहे. दृश्य म्हणजे व्यवहारतः आता हे हा दृष्टांत आहे, पण मी तुला पाहते म्हणजे माझ्या दृष्टीने तू दृश्य आहेस, पण तू जेव्हा मला पाहतेस तेव्हा तू द्रष्टा आहे, मी दृश्य आहे. म्हणजे असं जेव्हा होईल की ज्यावेळी द्रष्टा आपलं प्रतिबिंब पाहतो आहे त्यावेळी तो त्यालाच पाहतो आहे, पण आता त्याचं जे पाहणं आहे ते पाहणं आता त्या प्रतिबिंबाच्या बरोबर ते दोन आरसे असे पॅरललमध्ये ठेवले तर इकडे पण आणि इकडे पण कितीतरी दोन बाजूने प्रतिबिंब निर्माण होतात. मग काय म्हणायचं, द्रष्टा कोणाला आणि दृश्य कोणाला सारखे चाललेत, एकाच्या पलीकडे एक एकाच्या पलीकडे एक प्रतिबिंब निर्माण होत. तर म्हणून ते सांगतात
की बिंब प्रतिबिंब स्पष्ट नुमगे, आपल्याला स्पष्टपणे कळत नाही की नेमकं काय समजावं आपण त्या भेदाला. बिंब प्रतिबिंबा पाही म्हणून ते द्रष्टा होई, दृश्यत्व प्रतिबिंबा ठाई सहजतेने. त्याने प्रतिबिंब हे दृश्य झालं, प्रतिबिंब बिंबा पाहते म्हणून तेही द्रष्टा ठरते. आता फक्त एकच आहे की प्रतिबिंबाला चेतना आहे का, ते चैतन्यमय नाही आहे, त्याला त्याची जाणीव आहे का, त्याला त्याची जाणीव नाही आहे. म्हणजे प्रतिबिंब पाहिल्यावर जे वाटतं ते पुन्हा द्रष्ट्याला बिंबालाच वाटतं. म्हणजे त्याला जर वाटलं की हे कुंकू बरोबर लागलंय की नाही असं वाटून जर लांबून ते आरशात नीट दिसत नाही तर आणखीन आरशाच्या जवळ जाऊन ते पाहिलं जातं, ते कुंकू आणखीन नीट केलं जातं. किंवा काही बारीक सारीक त्याला मेकअप करायचा आहे, काहीतरी करायचं आहे, तर बारीक सारीक गोष्टी करतात बिंब आरशाच्या जवळ. प्रतिबिंब सांगत नाही की अरे तुझ्या ठिकाणी हे बरोबर नाही आहे. म्हणजे आता भुवईत जर समजा तू हे केली आहे, पेन्सिल केली आहे, तर ती इकडची आणि इकडची प्रपोर्शनेट नाही आहे असं प्रतिबिंब सांगत नाही, बिंबालाच कळतं. म्हणजे कळण्याचं काम पुन्हा बिंबाच्या ठिकाणी. प्रतिबिंब जरी द्रष्टा झालं तरी, म्हणून तेही द्रष्टा ठरते आणि त्याच्या पुरते दृश्यत्व येते सहज बिंबा कारणे. परी बिंब होते म्हणून आरसा उपाधी करून प्रतिबिंबाचे झाले जनन, भास मात्र उपाधी ठाई. कारण हे भास मात्र आहे प्रतिबिंब, उपाधीच्या ठिकाणी भास निर्माण झाला. उपाधी जरी आली, प्रतिबिंब छाया जरी पडली, तरी बिंबानेच पाहिली मूळचीच छाया पडछायेच. जे पाहिले आरशाते ते मूळचेच मुळात होते. जे आरशात पाहिलं आहे ते पडछायेच्या रूपे ते भासले मात्र. म्हणजे ज्याला पाहिलेलं आहे ते प्रतिबिंबाच्या रूपाने आम्ही पाहतोय, पण ते मुळात आहेच, त्याच्यात काही फरक नाही पडला. आता बिंब प्रतिबिंब पाहू जाता नांदती मुखाठाई तत्वता. दोन्हीही बिंब आणि प्रतिबिंब या रूपामध्ये मुखच आहे. बिंबे प्रतिबिंब शोधता होते एकाच मुखाची. म्हणून बिंबाच्या ठिकाणी जर प्रतिबिंब शोधायला गेलो, आता काय शोधताच येत नाही, ते एकच आहे. तेवी निखळ ज्ञान असल्याविण उदय नसे नये ज्ञान अज्ञान. हे खरं त्याचं सूत्र, की मुळामध्ये उपाधिरहित ज्ञान आहे, म्हणून उपाधीनी युक्त असणारं ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन गोष्टी निर्माण झाल्या आहेत. आता उपाधिरहित ज्ञान कोणतं आहे? जे निखळ ज्ञान आहे. आणि त्या निखळ ज्ञानाचं स्वरूप काय? परमात्मा आहे. म्हणून आपण ब्रह्माला ज्ञानरूप म्हटलंय. तो ज्ञानरूप काय? कारण त्याला कोणतीच उपाधी लागत नाही, ते पूर्ण निर्विकार आहे, पूर्ण निर्विकल्प आहे, आणि म्हणून तो ज्ञानस्वरूप आहे. तो ज्ञानस्वरूप आहे म्हणूनच अविद्या म्हणजे अज्ञान निर्माण होऊ शकलं. अविद्या निर्माण झाली म्हणून त्याच्या करता ज्ञान निर्माण झालं, विद्या निर्माण झाली. ज्ञान जिया तिया परी जगी आत्मैक्य करी, तै सूर्या खोचे सुरी तैसे जाहले. म्हणाले ज्ञान ज्या प्रकारचं आहे किंवा जशा ज्ञान जिया तिया परी, ज्ञान ज्या जशा प्रकारचं आहे तसं जगी आत्मैक्य करी, ते जगामध्ये आत्मभावानी राहतं. म्हणजे आता आपण दुसऱ्याला म्हणतो तू काय बोलते, तुझ्या बोलण्याला काय अर्थ आहे का? आपण प्रश्न विचारला, अगं तू किती वाजता आलीस मग, असा जो कोणाला तरी प्रश्न विचारला, ती म्हणते अहो माझी मुलं आहेत ना शाळेत गेली, त्या मुलांचा न आज रिझल्ट लागला, आज माझा मुलगा न सहलीला जाणार आहे. आपण म्हणतो अगं तू हे कशाचं उत्तर देतेस? मी तुला प्रश्न विचारला की तू किती वाजता आलीस. माझ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की मी 4 वाजता आले, मी 5 वाजता आले. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझा नवरा दुसऱ्या गावाला गेला, तुझी मुलं शाळेत गेली, तुझा एक मुलगा ट्रिपला गेला, हे त्याचं उत्तर नाही आहे. म्हणजे जे ज्ञान आहे ते त्या ज्ञानाशी जोडलं जातं. आपण जर कोणाला तुझं जेवण झालं का, त्यांनी सांगितलं मी आत्ता बाहेर चाललो आहे, या 2 वाक्यांना अर्थ नाही. आपण म्हणतो अरे मी काय प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर, तू काय करणार आहे ते उत्तर मला नको आहे, ते मी नंतर विचारीन किंवा नंतर ऐकीन, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मी जेवलो किंवा जेवला नाही हे अपेक्षित आहे. म्हणजे इथे त्यांनी आपल्याला असं सांगितलं की ज्ञानाला अज्ञान किंवा ज्ञानाला पर्यायी ज्ञान किंवा जे काही त्याच्या विरोधात ज्ञान किंवा त्याला वैकल्पिक ज्ञान जे काही असेल ते त्याच्याशी सुसंगत आहे. म्हणजे काय ही वस्तू तुम्हाला जरा काळसर दिसते का?
आपण म्हणतो नाही नाही चांगली स्वच्छ आहे, तुम्हाला असं का वाटलं? हा कपडा असा साधारण मुळचाच रंग त्याचा थोडासा जितका पांढरा शुभ्र पाहिजे तितका नाही आहे. आता काळं कापड घेताना तर आपल्याला नेहमी लक्षात येत सगळी काळी कापडं असतात, पण किती शेड्स असतात. ब्राउनिश आहे, भुरकट आहे, पूर्ण जेट ब्लॅक आहे, म्हणजे काळंच आहे. पण आपण काळ्यातल्या शेड म्हणतो की बघा बरं त्यातलं सगळ्यात आधी काळं कुळकुळीत जे आहे ते आपण घेऊया. म्हणजे रेलेवंट काय आहे की आपल्याला काळं कापड कुठलं आहे ते घ्यायचं आहे, तर तुम्ही काळ्यातल्या शेड्स दाखवा, त्यातल्या त्यात जे अधिक काळं आहे ते आम्ही घेऊ. आता ह्याचा अर्थ काय झाला? ते म्हणतात की ज्ञान हे कशाशी तरी निगडीत आहे, त्याला उपाधी आहे ज्ञानाला. आत्ता ह्या क्षणी उपाधी कशाची आहे? कापडाची आहे. आणि मला ज्ञान कशाचं मिळवायचं आहे? कापडाचा रंग कोणता आहे. ह्याच्याकरता उपाधीशिवाय ज्ञानच होत नाही. त्या उपाधीशिवाय, कारण का हे सगळंच उपाधीतून निर्माण झालं आहे. आणि निर्माण कसं होऊ शकलं किंवा का होऊ शकलं? कारण निरुपाधिक ज्ञान आहे म्हणून. तो निरुपाधिक परमात्मा आहे, त्याच्या पार्श्वभूमीशिवाय हे औपाधिक ज्ञान निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे जसं ही भिंत आहे, ही भिंत आता ऑफ व्हाईट कलरनी रंगवलेली आहे. ह्या ऑफ व्हाईट कलरच्या भिंतीवरती जर आम्ही ह्याच रंगाच्या मार्करनी नाही तर खडूनी जर आम्ही रेघ ओढली तर ती कळणारच नाही. ती रेघ आणि तो रंग एकमेकांच्यात मिसळून जातील. पण ह्याच्यावरती जर वेगळ्या रंगाने आम्ही लिहिलं किंवा उमटवलं, काही चित्र काढलं तर ते आम्हाला दिसेल. तसं हे चित्र काढायला किंवा ही रेघ मारायला आम्हाला आधी भिंत पाहिजे, त्याला एक काहीतरी पार्श्वभूमी पाहिजे, त्याला पृष्ठभूमी पाहिजे. तर ती पृष्ठभूमी काय आहे? आम्हाला निखळ ज्ञान ही पृष्ठभूमी आहे. त्या निखळ ज्ञानावरती अज्ञान, त्या निखळ ज्ञानावरती ज्ञान, हे सगळे आम्ही चितारतोय. त्याच्यावरती हे सगळे रेघोटे मारणं हे त्याच्यावर चालू आहे, त्याच्याशिवाय नाही. म्हणजे एक आधी मुळात जसं आपण म्हणतो की एखादं आपण गुलाबाचं कलम केलं, पण गुलाबाचं कलम करायला आधी ते महाबळेश्वरी रोप असावं लागतं की ज्याच्यावरती कलम करता येतं. मुळातच कलमी झाडावरती कलम करायला निघालं तर ते कलम नाही होत, कारण ते कशालाच निर्माण करू शकत नाही. निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या महाबळेश्वरीला आहे, कारण ते निर्विकार आहे, ते त्याला काहीच येत नाही. ते नुसतंच वेलासारखं वाढत राहील, झाडासारखं वाढेल, झुडपासारखं लांब 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 ते गुलाबाचं वाढत राहील. आणि मग म्हणजे ती सगळ्या फांद्याच्या फांद्या, त्याचे काय खालनं रोप लावलं आहे ते, मग त्यातला तुकडा घेतला, त्यातल्या कशावर तरी कलम बांधलं, मग ते कलम त्या मूळ झाडावर वाढवलं, मग त्याच्यापासून कापलं आणि त्याला स्वतंत्र केलं. पण जी पार्श्वभूमी कोरी आहे, निखळ आहे, जिला स्वतःचा रंगरूप आकार नाही आहे किंवा जिचे स्वतःचे गुणधर्म नाही आहेत, त्या गुणधर्मावरती आम्ही कलम केला आहे. हे एक. आता दुसरं असं की जिला स्वतःचे गुणधर्म आहेत, असं पण करतो ना व्यवहारामध्ये आपण, की आता इंद्रायणीसारखा तांदूळ आहे, त्याच्यामध्ये 2 जातीचे तांदूळ एकत्र केलेले आहेत. त्याच्यामध्ये आंबेमोहर आहे, त्याच्यामध्ये बासमती आहे, आणि त्या दोघांच्या मधून एक चांगलं ब्रीड निर्माण केलं आहे त्यांनी, की जे आमच्या या मावळ भागामध्ये होऊ शकतं. आता तो इंद्रायणी तांदूळ आम्हाला खाण्याकरता तयार केला, पण आंबेमोहराचं मूळचं बियाण पाहिजे आणि त्या बासमतीचं मूळचं बियाण पाहिजे. म्हणजे हायब्रिड करायला सुद्धा, त्या दोनाचे गुणधर्म एकत्र करायला सुद्धा त्याची मूळची बियाणं असावी लागतात, त्याच्याशिवाय ते हायब्रिडायझेशन होऊ शकत नाही. तर यांनी इथे असं म्हटलंय की पार्श्वभूमी ही नेहमीच कोरी पाहिजे. कोऱ्या पाठीवरती रेघा मारतो तसं ईश्वराचं जे स्वरूप आहे ते उपाधी रहित आहे, आणि व्यवहारामधलं ज्ञानाचं किंवा अज्ञानाचं जे स्वरूप आहे ते उपाधी सहित आहे, त्याला उपाधी आहे. म्हणून इथे सांगतात ज्ञान जिया तिया परी जगी आत्मैक्य करी. ज्या त्याप्रमाणेच ते एकरूप होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. तै सूर्या खोचे सुरी तैसे झाले. म्हणाले सुरीनी सुरीला खोचून मारलं, हे जर म्हटलं तर कसं होईल? काही होणारच नाही, कारण सुरी सुरीला काय मारणार, सुरी सुरीत काय खोचली जाणार, हे होऊ शकत नाही. तसं व्यवहारामध्ये एकाने एकाला मारायचं तर ती सुरी माणसाला मारली पाहिजे, ती सुरी त्या भाजीवर कापायला टाकली पाहिजे,
किंवा त्या सुरीनी जर काही काढायचं असेल, उघडायचं असेल, कापायचं असेल, केक कापायचं, कापला पाहिजे. म्हणजे त्याला तोच त्याला काही करू शकत नाही. हां, म्हणजे हे बिंबच ह्या प्रतिबिंबाला इथे पाहू नाही शकत, कारण इथे ते बिंबही नसतं ते प्रतिबिंबही नसतं. कारण का, तर तिथे कसलीच उपाधी नसते. तर त्यांनी त्या उपाधीच्या संबंधाने आता आपल्याला स्पष्टीकरण दिलं. ज्ञान ज्या ज्या प्रकारे जगाशी आत्म्याचे ऐक्य करी, तरी मग सुरीने सुरी खोचली जैसी. ज्या ज्या प्रकारे जगाशी आत्म्यांचे ऐक्य करी, बरं का. अज्ञान कार्यासह नष्ट होता, शुद्ध ज्ञान उरे सर्वथा, तरी ज्ञेय ज्ञान ज्ञाता या तिहींची वाट काय. आपण आता म्हणतोय तो विषय. हां, शुद्ध ज्ञान भेदरहित, भेद मुळी न संभवेतेथ, भेद संभवल्या यत्किंचित, शुद्ध ज्ञान म्हणता नाहीये. ती काही शुद्ध अवस्था ज्ञानाची होऊ शकत नाही. ज्ञान स्वरूप पाहू जाता, तेथे ज्ञेय ज्ञान ज्ञाता हे भेद सर्वथा उठतीच की. आम्ही जर पाहिलं, काय पाहायला गेलो, ज्ञान स्वरूप पाहू जाता, ज्ञानाचं स्वरूप काय आहे हे बघायला गेलो, तर पाहणारेच आधी सुरू झालो. आता मला ते स्वरूप पाहायचं आहे म्हटल्यानंतर पाहणारा आला की जे पाहायचं आहे ते ज्ञेय समोर आहे. म्हणून हा ज्ञाता आहे, हे ज्ञेय आहे आणि ज्ञान आहे. म्हणजे झाली त्रिपुटी, म्हणजे व्यवहार सुरू झाला ज्ञानाचा. आता ह्यांना काय सांगायचं आहे आपल्याला, की ज्ञानस्वरूप पाहू जाता, तेथे ज्ञेय ज्ञान ज्ञाता हे भेद सर्वथा उठतीच की, परी हे भेद व्यावहारिक, मुळी नसती पारमार्थिक. आता म्हणून त्यांनी सांगितलं की अद्वैतामध्ये ह्या 3 सत्ता का विचारात घ्याव्या लागल्या. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. या 3 सत्तांचा स्वीकार शंकराचार्यांनी आपलं अद्वैत तत्वज्ञान समजावून देण्याकरता केलेला आहे. आता हा स्वीकार कसा केला, का केला, त्याचं कारण असं आहे की हे अद्वैत आहे. अद्वैतामध्ये व्यवहारच संभवणार नाही. मग ह्या जगाचा जो व्यवहार आहे, हा व्यवहार सांगायचा कसा. ह्या जगाचा व्यवहार सांगायचा तर हे असंच आहे, द्रष्टा दृश्य दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, ही त्रिपुटी स्वीकारावीच लागते. नुसतं अद्वैत म्हणजे एक म्हटलं तर काहीच स्वीकारता येणार नाही. मग जगाचा व्यवहार द्वैत्याला सगळं एक होतं हे सांगायला अवघड जातं, आणि अद्वैत्याला हे जग विविधतेने भरलं आहे ह्याचं स्पष्टीकरण द्यायला अवघड जातं. तर त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण देताना इथे शंकराचार्य म्हणतात की आम्ही त्रिविध सत्तांचा विचार मांडलेला आहे. 3 सत्ता म्हणजे काय, पारमार्थिक सत्ता ती पारमार्थिक पातळीवर आहे, व्यावहारिक सत्ता ही व्यावहारिक पातळीवर आहे, आणि प्रातिभासिक सत्ता ही मनुष्याच्या ठिकाणी जोपर्यंत प्रातिभासिक म्हणजे अविद्येतलं ज्ञान आहे तोपर्यंत ती सत्ता राहते आहे. आता प्रातिभासिक सत्तेमध्ये माणूस काय करतो, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे, हा मोठा सुप्रसिद्ध आहे, ह्याला कोण विचारणार आहे. की व्यवहारामध्ये 4 माणसं बरोबर चाललेली असली आणि सगळी साधारण परिस्थितीने चांगली आहेत, काय त्यांच्या शिक्षणाने चांगली आहेत, त्यांच्यामध्ये एक 5वा माणूस आला आणि तो बिचारा सगळ्या बाजूनी ठीक आहे असा आहे, तर लगेच कुणीतरी त्यातलं हा कोण आहे, हा काय शिकलाय, हा काय नोकरी करतो, हा म्हणजे माणूस का विचारतो, कारण त्या माणसाला आपल्या सगळ्या स्थितीमध्ये हा जरा मिसफिट आहे असं वाटतं. कारण का, तो प्रातिभासिक सत्तेत वावरतो. त्याला माणूस म्हणून कुणी सारखा नसतो, त्याला आपली परिस्थिती म्हणून सारखा असतो, आपलं दिसणं म्हणून सारखा असतो. म्हणजे अशा आया आहेत की आई खूप देखणी आहे, गोरी आहे, आणि मूल काळं सावळं झालंय, तर आई म्हणते मला हे मूल घेऊन जायला लाज वाटते. माझं, अरे तुझं मूल कुरूप आहे किंवा तुझं मूल बेताचं आहे याची तुला कशी लाज वाटते. म्हणजे ही प्रातिभासिक सत्ता आहे की माझंच मूल मला घरामध्ये पुष्कळ वेळा असं असतं की एखादं मूल जर देखणं आहे आणि बाकीची मुलं तितकी देखणी नाहीत, तर त्या देखण्या मुलाचे लाड केले जातात. आता त्याचं देखणे पण हे काही त्याचंच क्वालिफिकेशन नाही आहे. समर्थांनी तर म्हटलं रूप लावण्य अभ्यासिता न ये, की ते काय आम्ही अभ्यास करून मिळवलेलं नाही आहे,
निसर्गाने जे दिलं आहे ते दिलं आहे. त्यामुळे हे सगळं प्रातिभासिक आहे की एखादा मनुष्य पुष्कळ हुशार आहे हो, आता त्याच्या हुशारीबरोबर मग तो स्वतःला समजतो याला काय कळतंय, त्यांना काय कळतंय. घरातले असं प्रत्येक भावंडांना असं तुला काही कळत नाही, मी सांगतो ते ऐक. म्हणजे ही आहे ही प्रातिभासिक सत्ता आहे. त्याला मीच शहाणा आहे आणि माझ्या इतकं शहाणं कोणी नाही. आणि शहाणपण जर शिकवायची वेळ आली तर शिकवणारा फक्त मीच असू शकतो, दुसरा कोणी असू शकत नाही. कारण मला ज्ञान पुष्कळ आहे ना, त्यामुळे माझ्या ज्ञानात त्याला शिकवीन आणि तो शिकून घेईल किंवा काय जे असेल ते न शिकून घेईल. पण ही जी आहे ही प्रातिभासिक सत्ता आहे आमच्याकडे. त्या प्रातिभासिक सत्तेचं आपण दुकानात गेलो, साड्या खरेदी करायला गेलो, ते आपल्या ओळखीचे कोणी आपल्याबरोबर आले तर तुझ्या ओळखीच्या दुकानदारांकडे जाऊया, आपल्याला काही हरकत नाही. की आपण ज्यांच्याकडे नेहमी घेतो त्यांच्याकडे आपण गेलो तर म्हणतो या मॅडम काय घ्यायचं आहे, कितीच्या दाखवू, 10,000च्या दाखवू, 15,000च्या दाखवू. मग त्या बाईला वाटतं म्हणजे काय ना 10-15,000शिवाय ही साड्या घेत नाही. तो दुकानदार आमचा इगो फुलवण्याकरता म्हणतो कुणाला तरी घेऊन आले त्या, बरं आहे बकरा कापायला मिळाला तर बरं आहे. मग 10,000ची साडी देऊ का म्हटलं म्हणजे ही बाई नाही म्हणून की नको 10च्या आत द्या, पण 5च्या वर हो हो चालेल 5. कारण हिला असं वाटतं अरे आता यांनी 10नी सुरुवात केली आहे, निदान मग 5 ते 10च्या मध्ये तरी. म्हणजे ही त्या प्रातिभासिक सत्तेमध्ये अडकली. कारण तो अडकवतो, दुकानदार अडकवतो, कारण का हिचा इगो फुलवतो. ही प्रातिभासिक सत्तेत राहते. जेव्हा तो मॅडम ही अशी साडी पुन्हा येणार नाही, माझं आहे का, तुमच्याकडे राहू द्या. ती म्हणते मी मला घ्यायला आली, काय झालं मग तुम्हाला नाही घ्यायला, तुम्हाला कोणी पैसे मागितलेत का, साडी घेऊन जा घरी, केव्हाही द्या, आमची कुठे घाई, आम्ही म्हटलंय का तुम्हाला पैसे द्या म्हणून. ह्या बाईला असं वाटतं अरे माझ्याबरोबर आलेल्या बाईला काय वाटेल की हा दुकानदार केवढा मला मान देतोय, केवढं माझ्याकरता विश्वास टाकून घ्या म्हणून आग्रह करतोय वगैरे वगैरे. म्हणजे मनुष्य ह्या सगळ्याला. आणि जर एखाद्या दुकानदारांनी विचारलं काय हो साडी घ्यायची, किती रुपयाच्या साड्या दाखवू, काय बजेट आहे तुमचं, काय रेंजमध्ये दाखवू. अहो कशाला तुम्ही रेंज विचारताय, दाखवा ना तुम्ही, आम्हाला आवडली तर आम्ही कोणती घेऊ. एकदा त्या आझादच्या शेजारचं कीर्ती दुकान आहे ना, तर एक खेडेगावात एक ग्रस्त आले बिचारे, ते त्यांच्या पद्धतीने धोतर कोट टोपी घालून आलेले होते. काहीतरी घेऊन जायचं होतं त्यांना, सुनेचा साखरपुड्यावर काहीतरी असेल. ते बसले, ते म्हणाले बाबा किती रुपयाची साडी दाखवू, 500 रुपयाची दाखवू. ते म्हणाले तुमच्या दुकानात किती रुपयाच्या साड्या आहेत. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे काय 5,000, आता त्यावेळीची गोष्ट, आमच्याकडे काय 5,000च्या आहेत, 7,000च्या आहेत. त्यांनी सांगितलं बघू दाखवा, तुम्ही घेणार आहे का. पण ते म्हणले हा कोरा चेक घे आणि तुझ्या दुकानाची किंमत लिही, तुझं दुकानच विकत घेतो. म्हणजे दोन्ही बाजूनी प्रातिभासिक सत्ता आहे की समोरचा माणूस पाहिल्यानंतर तो जो विक्रेता आहे तो त्याला जज करू शकत नाही. कारण तो त्या कपड्यांवरून ठरवतो की ह्या माणसाकडे काय पैसे असणार आहेत, हा काय खरेदी करणार आहे. ही जी भूमिका आहे ही प्रत्येक वेळी मनुष्य जेव्हा दुसऱ्याला योग्य तऱ्हेने जाणू शकत नाही तो त्याचे काहीतरी नॉर्म्स ठरवतो, तो त्याच्या काहीतरी एक कसोट्या ठरवतो आणि त्या कसोट्यांवरती पाहतो की ही व्यक्ती उभी राहते का उभी राहत नाही. आणि मग त्याच्याजवळ जायचं की नाही, त्याच्याशी बोलायचं की नाही, हे सगळं तो जे व्यवहार करतो ते सगळे प्रातिभासिक सत्तेतले आहेत. शंकराचार्य म्हणतात ह्या जगाकडे ह्या प्रातिभासिक सत्तेनी पाहू नका, ह्या जगाकडे सगळ्यांकडे समान दृष्टीने पहा, सगळे तुमच्या दृष्टीपुढे समान असू देत. ही प्रातिभासिक सत्ता सोडा, मग सत्ता कोणती घ्या. ते म्हणतात व्यावहारिक सत्ता स्वीकारा. कारण त्यांच्या अद्वैताला प्रातिभासिक सत्ता नको आहे, व्यवहार तर पाहिजे ना. कारण अद्वैती जरी असला तरी त्याला रोज जेवायला लागणार आहे, त्याला तो काही इथे घरामध्ये जेवल्याशिवाय राहू शकत नाही किंवा त्याचं साधन करू शकत नाही. त्यामुळे ते म्हणतात ह्याचं जे भोजन आहे, व्यवहार आहे, व्यापार आहे, त्याकरता पैसा पाहिजे आहे, उद्योग आहे, हे सगळं जर करावंच लागतं तर त्या व्यावहारिक सत्तेचा उपयोग केलाच पाहिजे, त्या व्यावहारिक सत्तेमध्ये वावरलंच पाहिजे. म्हणजे व्यावहारिक सत्ता सुटत नाही, माणसाने व्यावहारिक सत्तेमध्ये राहावं, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये स्मरण कशाचं असावं तर पारमार्थिक सत्तेचं असावं की हे सगळं शेवटी एक आहे.
म्हणून माझ्या सद्गुरूंनी म्हणजे अनंतराव आठवले एक चांगले 2 दृष्टांत दिलेत. म्हणजे अनेक त्याच्यावरती आपल्याला भेदता येतील. ते म्हणाले लोखंड आहे. आता पारमार्थिक सत्ता जी आहे ते म्हणजे ॲज अ मेटल ते फेरस फेरिक काय जे होईल त्याची रूपती त्याप्रमाणे ते लोखंड आहे. मूलतः ते लोखंडच आहे. व्यावहारिक सत्तेत काय आहे, अगदी इथे बारीकसं काहीतरी ठोकायचं असेल लाकडावरती तर ती चूक पुरेशी आहे. त्याच्यापेक्षा मोठं ठोकायचं आहे तर खेळा लागेल, त्याच्यापेक्षा मोठं असेल तर स्क्रूनी फिट करावं लागेल. त्या लोखंडाचं बागेत काम करायचं असेल तर खुरपं करा, म्हणजे याला कुदळ करा, फावडं करा, तेच लोखंड आहे. व्यवहारामध्ये जे जे कर्म करायचं आहे त्याला अनुसरून त्याच्या वस्तू बदलल्या, त्याचं रूप बदललं, स्वरूप बदललं. म्हणजे ही व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेत ते लोखंड अनेक रूप घेतं आणि त्याला त्या त्या नावाने ओळखून त्याचा आपण तसा तसा उपयोग करून घेतो. आणि म्हणाले प्रातिभासिक सत्तेमध्ये लोखंडाचा कारखानदार किर्लोस्कर असेल तर त्यांना मान आहे, पण लोखंडाचा जो धाव करून देतो, खुरप करून देतो, छोटी छोटी आम्हाला शेतीची अवजारं करून देतो, त्याला कोण विचारतो? त्याचे कर रे, चल लवकर करून दे, तुला काय? म्हणजे हाही लोखंडाचीच अवजारं बनवतो, हाही लोखंडाचीच अवजारं बनवतो, पण याला मान आहे. तो बिचारा आपल्याशी कधी बोलणार पण नाही आहे, कारण तो कशाला किर्लोस्कर, कोण जो मुख्य चालवणारा असेल ती शेतीची इंजिन, किर्लोस्कर पंप एकेकाळी खूप जोरात होते, तर ते किर्लोस्कर पंपसारखं की आम्हाला हे ज्यांच्याकडून मिळतं, आमच्या शेतीला मिळतं तो मानाचा, आणि आमच्या शेतीला खुरपं करून देणारा तो मात्र मानाचा नाही, फावडं करून देणारा तो मानाचा नाही, कुदळ करून देणारा तो मानाचा नाही. शंकराचार्य म्हणतात ही प्रातिभासिक सत्ता आहे, ही पूर्ण सोडून द्या. म्हणजे त्यांना त्यांचं तत्वज्ञान सांगताना असं सांगायचं आहे की प्रातिभासिक सत्तेत राहू नका किंवा पूर्ण सोडून द्या. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहार करा. जेवणाकरता तांदूळ पाहिजेत, डाळ पाहिजे, स्वीकार करा, भोजन बनवा, जेवण करा, पण त्याच्या ठिकाणी उपाध्या लावून घेऊ नका. आज जेवणात मला मऊ भात मिळाला तरच जेवीन, मुगाच्या डाळीची खिचडी मिळाली तरच जेवीन, नाही तर मला काय पुलाव पाहिजे तरच जेवीन, जे येईल ते. व्यावहारिक सत्ता काय आहे, माझ्या पोट भरण्याकरता आवश्यक आहे. आता इथे पुन्हा इंद्रियांना वश होऊ नका. म्हणजे हा काही आत्ता आपला विषय नाही आहे, इथला विषय त्याकरता नाही, पण विषय तसाच आहे की मनुष्य जेव्हा इंद्रियांच्या अधीन होतो तेव्हा तो व्यावहारिक सत्तेत राहूच शकत नाही. गरजे करता नाही. आता मला अजून आठवतं, म्हणजे आता असं कोणी ऐकणार पण नाही ना, असं कोणाकडे होणार पण नाही. आमच्या लहानपणी आम्ही सगळे हैदराबाद स्टेटमध्ये होतो आणि मराठवाड्यात राहत होतो. म्हणजे आता हे सगळं विदर्भ मराठवाडा चाललंय ना, किती मागासलेला मराठवाडा आमच्या लहानपणीसुद्धा आम्ही पाहिलेला आहे. तर आता आम्हाला बायकांनी कधी घराबाहेर पडायचंच नाही. त्यामुळे आता कळवायचं दुकानामध्ये की छोटे बच्चियों के लिए जूते चप्पल भेज दो, औरतों के लिए जूते चप्पल भेज दो, की त्यांच्याकडचा एक मनुष्य पोतभर चपला, बूट असं सगळं घेऊन घरी यायचा आणि ते आपल्यासमोर ओतायचं. ते ओतलं की त्यातले काय ते जे काय त्याच्यात निघेल आपल्या पायाला जोडणार ते काढून घ्यायचं आणि ती आपली चप्पल, ते आपली बूट, कारण तो तरी किती मापाचा आणणार, नाही तर तुम्ही माप सांगा त्या मापाचं तो घेऊन येईल. दुकानं पण लहान लहानच असतात, खूप काही वस्तू त्याच्याहीकडे नसतात. तो जे आणील ते त्यातलं घ्यायचं. पण कोणाला असं काही वाटायचं नाही की काय असली चप्पल दरवेळी ते एकच बोट एकच आहे, किंवा ते अशा त्या पट्ट्या मारलेल्या इकडून इकडून त्याच चपला कशा घ्यायच्या. वर्षाकाठी काय जे फ्रॉक शिवायचे तर कायम दुकानात सांगायचं की कपडों का ठाणा भेज दो, तर ते ठाण पाठवायचं. किसका भेजू माझी, ये कलरवाला भेजू या सफेद भेजू. की आई समजा म्हणाली की नाही पांढऱ्यावरचं प्रिंट पाठवा, आणि कधी म्हणाली की नाही रंगीतवरचं प्रिंट पाठवा, की रंगीतवरच्या प्रिंटचे 7-8 ठाणे घरी यायचे. ते ठाणे आले की प्रत्येक मुलीला त्यातलाच एक फ्रॉक कापायचा, आणखीन एक ठाणं सिलेक्ट करायचं की त्यातला एक फ्रॉक कापायचा. म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या घरी तर त्या 7 बहिणी होत्या, तर त्या 7 बहिणींकरता वडील, म्हणजे ते तर आमच्या आईपेक्षा पुढचे होते,
एक प्लेन कलरचं कापड आणायचं. आणि अनेक वेळा हे तुझ्या अंगावरचं कापड आहे ना, हा रंग त्यांना आवडायचा. आणि ह्या एका रंगाचं कापड आणायचं. मुलींना 2-2 फ्रॉक त्याचेच. म्हणजे आज दांडीवर पडला तरी तोच रंग, अंगावर घातला तरी तोच रंग. 14 कपडे त्याचे शिवायचे त्या एकाच ह्याचे. म्हणजे ही व्यावहारिक सत्ता. काय आपल्या अंगावर कपडा पाहिजे, झालं, संपलं. त्याच्यापेक्षा काय आहे? हां, काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे असं काही कोणाला वाटायचंच नाही की म्हणजे आपल्याकडे पूर्वीचा पाटल्या बडवून घाला किंवा ठोका किंवा गोड ठोका किंवा गोड बडवा असं जे म्हणायचे. काय करायचंय, आपल्या घरात वेळी काळी सोनं असलं पाहिजे. आणि बायकांच्या अंगावर सोनं आपोआपच घातलं जातं, वैभव पण आणि त्यांची हौस पण. पण त्या सोन्याची उगीच आता जसे करतो तसे वंगऱ्यावन येऊन त्योन हे असले दागिने नाही, इतकं बारीक कलानं कुसर. त्याच्यात अर्थ एवढाच त्याचा झाला की व्यावहारिक सत्तेमध्ये त्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही त्याचा स्वीकार केलाय. ही व्यावहारिक सत्ता. तिच्यामध्ये माझी आवड, माझी वगळ निगळ, माझी आवड आणि वगळ निगळ आली की आम्ही प्रातिभासिक सत्तेत गेलो. शंकराचार्यांच्या दृष्टीने ती आपली 4 साड्या मला आहेत पण ती साडी माझ्याकडे नाही आहे. आता नवीन ज्यूट सिल्क आलं, आता माझ्याकडे कुठं ज्यूट सिल्क आहे, एक तरी घ्यायला पाहिजे. की चाललो आम्ही की जेव्हा आम्ही ती साडी घेतो आणि ती आमच्याजवळ ठेवतो, ती प्रातिभासिक सत्ता आहे. अहो, जगात रोज एक नवीन निघेल, तुम्ही काय रोज एक ते घरात आणणार आहे का? पण नाही. मनुष्य त्याच्या जे मोहात पडतो ती त्याची प्रातिभासिक सत्ता आहे. ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि पारमार्थिक सत्ता कोणती आहे? तर पारमार्थिक सत्तेमध्ये सगळं एकच आहे. जशी ही मोठी माणसं, यांच्या डोक्यात असा विचारच यायचा नाही की या मुलींना काहीतरी चांगले कपडे, काही वेगवेगळ्या फॅशनचे की काही वेगळ्या डिझाईनचे कपड्यामध्ये रंग, काय त्याच्यामध्ये सगळं एकच आहे. अंगावर घातलं म्हणजे झालं, दुसरं काय पाहिजे. म्हणजे आता आपल्याकडचे समजा कपडे आहेत, आपण काही इतके जुने होऊच देत नाही. जे काही कपडे आहेत ते कुठे कुठे पाठवून दिले जातात. रामकृष्ण मठाई अनेक लोक आहेत की जे त्याचा विनियोग करतात आणि ते त्यांच्याकडे पोचतात. मी जसं नेहमी म्हणते की वाईट वाटतं ना आपल्याला की हे असे वापरलेले कपडे द्यायचे आणि त्यांनी ते घालायचे. तर माझ्या ओळखीची शुभदा काळे म्हणून आहे, तर ती मला म्हणाली, अहो काकू, हे कपडे म्हणजे त्या दिलेल्या पंजाबी ड्रेसचा रंग कोणता, ते वर घालायच्या टॉपचा रंग, काही फरक. अहो, अंगावर एक धड कापड घालायला मिळाल्याचा किती आनंद आहे. किती घालायला मिळालंय. आपण नाचतात म्हणाले ते कपडे आल्यानंतर घालून मुलं, की त्यांना इतका आनंद होतो की धड कापड आपल्याला घालायला मिळालं. कारण फाटकन तुटकं विटकं असं काहीतरी घालावं लागतं. अस्वच्छ अगदी झुळझुळीत असतं इस्त्री करून पाठवलेलं. तर सांगण्याचा हेतू असा आहे की एक जी मूळची भूमिका आहे की त्या भूमिकेमध्ये आपल्याला मिळालं ना, तिचं म्हणणं तेच की त्यांना अंगभर कापड मिळालं याचा आनंद आहे. हे जुनं आहे का नवं आहे का डिझाईनचं आहे का प्लेन आहे ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. पारमार्थिक सत्ता आहे. त्या पारमार्थिक सत्तेमध्ये सगळं एकच आहे. जे काही करायला लागणार आहे इथे सत्ता म्हणजे या जगात वावरतोय ना, त्यामुळे नाही मला पाणी नको, या जगामध्ये आपण वावरतोय ना, तर त्यामुळे इथे वावरताना आम्हाला वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरावंच लागेल किंवा आमच्या मनाच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतील. तर मनाची एक मूळची भूमिका एकच असली पाहिजे. आवश्यकता कशाची आहे? म्हणजे पूर्वीच्या काळी लोक घरामध्ये म्हणायचे की बायकांना रोजला वापरायला 3 साड्या आणि बाहेर जाण्याकरता नव्यातल्या 2 साड्या, एवढं असलं म्हणजे पुरुषाचं कर्तव्य संपलेलं आहे. त्यांनी आपल्या जवळचा जो पैसा आहे तो समाजकार्याकरता जिथे कुठे खर्च करायचा असेल तिथे जरूर करावा. म्हणजे काय की अहो, शरीराला एक साडी जर वाळली नाही तर दुसरी साडी आहे कपाटात घडी करून ठेवलेली, ती वाळेपर्यंत ती नेसता येईल. पुष्कळ झाल्यानं 3 साड्या म्हणजे केवढ्या झाल्या घरामध्ये रोजला वापरायला, खूप झालं. आणि बाहेर जायला 2, 1 नाही. बेताच्या मनुष्याच्या घरात तर एकच असायची. कुठेही बाहेर चाललं की ते काढलं, नेसलं, बाहेर गेलं, तर दुसरं माहीतच नाही. तिला 2 आहेत म्हणजेच पुष्कळ झालं. तर सांगण्याचा हेतू असा, पारमार्थिक सत्तेमध्ये फक्त सगळं काही एकच आहे. जी कमीत कमी आवश्यकता आहे तेवढी पुरी झाली की झालं. म्हणून पारमार्थिक सत्तेत लोखंड जे आहे ते लोखंड मूळचं एकच लोखंड आहे. त्या लोखंडाच्या व्यावहारिक सत्तेमध्ये ज्या गरजा निर्माण झाल्या
त्या लोखंडाने आम्हाला पुऱ्या करून दिल्या. प्रातिभासिक सत्तेमध्ये आम्ही आमच्या कल्पनेचे डोंगर उभे केले. म्हणजे त्याच लोखंडाची एखादी शोपीस असेल तर त्याला हजारो रुपये देऊ आम्ही. त्याला अँटिक फील असेल तर त्याला आणखीन कुठच्या कुठे नेऊ आम्ही. म्हणजे हे जे सगळं, ही सगळी प्रातिभासिक सत्ता आहे. आता हे अँटिक सगळं तिकडे रस्त्यावर बनतं. ते लोकांच्या डॉक्टरांनी स्वतः घरी आणलं. ते टेलिफोनचा कर्णांत एवढा उंच तो काय मूळचा जुना का असणार आहे? इतके कुठून येणार आहेत जुने टेलिफोन्स यांना बाहेर विक्रीला? एखादा मनुष्य असे टेलिफोन सतत विकतच असतो. म्हणजे तो घडवूनच घेतो आणि तो आम्हाला सांगतो हे जुने आहेत. मग लगेच आम्हाला त्याची अँटिक व्हॅल्यू वाटायला की आम्ही ते खरेदी करून घरी आणतो. म्हणजे ते म्हणाले ही प्रातिभासिक सत्ता आहे. तर त्यांचं तत्वज्ञान काय? ते म्हणाले पारमार्थिक सत्ता अंतःकरणात ठेवावी. की लोखंड लोखंडच आहे, त्यामुळे कोयता काय किंवा त्या लोखंडाचं केलेलं आमचं बसायचं फर्निचर काय, त्या दोघांची किंमत सारखीच आहे. दोन्ही लोखंडाचंच आहे. हे व्यावहारिक सत्तेमध्ये ते त्या गरजेचं आहे, हे या गरजेचं आहे. हे आम्ही ओळखावं आणि प्रातिभासिक सत्ता सोडून द्यावी. जगामध्ये व्यावहारिक सत्तेत राहावं, प्रातिभासिक सत्ता सोडून राहावं आणि पारमार्थिक सत्ता प्रत्येकाच्या अंतःकरणात असावी. म्हणून ही त्याची सांगड घालून दिली. त्याच्याशिवाय अद्वैत स्पष्टच करता येणार नाही. कारण अद्वैतावरती म्हणून तर आक्षेप आहे ना की सब गोलंकार आहे. इथे अद्वैत म्हटल्यावर सगळं सारखंच झालं आणि एकच झालं, म्हणजे याला काही अर्थच नाही आहे. मग तुमच्या त्या साधनेला काय अर्थ, उपासनेला काय अर्थ, तुमच्या व्यवहाराला काय अर्थ, असं सगळं तर ते तसं नाही. तर त्या पातळीवरती जे बदल आहेत किंवा फरक आहेत, त्या फरकांकरता ह्या 3 सत्ता सांगितल्या. आता त्या सत्तेशी निगडीत इथे विषय चालू आहे. म्हणून ह्या ज्या त्रिविध सत्ता आहेत त्या त्रिविध सत्ता आपण इथे पाहतोय. म्हणाले इथे कठीण आहे. परी हे भेद व्यावहारिक. आता हे कुठले भेद व्यावहारिक आहेत? भेद ज्ञानाने समजून घेताना. आम्हाला जेव्हा कशाचं ज्ञान करून घ्यायचं, तर तुझ्या घरी यायचं आहे मला, तर मला रस्ता कळलाच पाहिजे. त्याच्याशिवाय मी इथपर्यंत येऊ शकणार नाही. म्हणजे मला जर असं वाटलं की यांच्या घरी पोचायला मला अर्धा तास लागतो, म्हणून 4ला 5 मिनटं कमी असताना, 10 मिनटं कमी असताना आपण निघूया, 3:45लाच निघूया असं म्हणून तुझा फोन ठेवला ना, मी निघालो. म्हटलं नाही कळलं तर काय. आता 3:45 ते आपल्याला पोचायला जर जवळजवळ 4:20 होणार असतील, तर जवळजवळ आपल्याकडे 25-30 मिनटं आहेत. मग एवढा वेळ कशाला त्या गाडीत बसायचं, ध्यान लावून बसू, असं जर मनुष्य म्हणाला तर चालणार नाही. त्याला तो रस्ता कळलाच पाहिजे, त्याला तो ज्ञाताच झाला पाहिजे. पण तुझं एम काय आहे? तुला जाऊन म्हणजे तुला कर्म कोणतं करायचं आहे, त्या कर्माच्या करता तुला डोळे उघडे ठेवून व्यवहारच केला पाहिजे. नाही मी आपला जप करत बसले डोळे मिटून, मला काही कळलंच नाही आम्ही कुठं गेलो, मग खूप उशीर झाला म्हणून मला यायला 5:30 वाजले, याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे शंकराचार्य आपल्याला इथे सांगतात की अहो व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहारच असला पाहिजे. त्याचाच आधार इथे आहे की व्यवहारामध्ये जर ज्ञान व्हायला हवं आहे. आत्ता जर आमटी करायची आणि तिच्यामुळे टाकायला तिखट हवं आहे, तर तिखटाचं ज्ञान असलंच पाहिजे. ते बरणीत कुठं आहे, ते किती घालायचं आहे, ह्या तिखटाला तिखट पण किती आहे, आपल्या घरच्या लोकांना यातलं किती चालणार आहे, हे असल्याशिवाय करताच येणार नाही. म्हणजे कोणतीच कृती आम्हाला जर करायची तर ते इथे सांगतात आपल्याला की परी हे भेद व्यावहारिक. हे व्यवहाराच्या पातळीवर, व्यवहाराच्या पातळीवर अन्न भोजन करायचं आहे, त्याला त्याची रुची द्यायची आहे, तर ते तसं केलंच पाहिजे. त्याच्याकरता जी आवश्यकता आहे त्याकरता हा क्रियाकलाप, कलाप म्हणजे समूह, क्रियेचा समूह आम्हाला केलाच पाहिजे. हा सगळा क्रियाकलाप वाढेलच. नुसतं स्वयंपाक करून भागणार नाही आहे. पुन्हा स्वयंपाक करण्याकरता ती जागा स्वच्छ करून ठेवलीच पाहिजे. स्वयंपाक ज्याचा करायचा आहे त्या वस्तू घरामध्ये हजर पाहिजेत. कारण ते आता स्वयंपाक करतो म्हणून कसं भागेल, त्या घरात तयार पाहिजेत. त्याच्या पूर्वतयारीशिवाय स्वयंपाक काय करणार. म्हणजे हे जे सगळे उद्योग करावे लागतात, या प्रत्येक उद्योगात तो कधी ज्ञाता आहे, तो कधी द्रष्टा आहे, तर तो कधी कर्ता आहे, तर तो कधी वेगवेगळ्या रूपाने आपल्या म्हणजे आता समजा कर्मामधला तो कधी कुटतोय, कधी वाटतोय, कधी चालतोय, कधी झोपतोय, कधी हिंडतोय, कधी दमतोय, कधी खाली बसतोय, कधी उभा राहतोय. म्हणजे कितीतरी गोष्टी त्याला कराव्या लागतात. हे जेव्हा जेव्हा तो करतो
तेव्हा त्रिपुटी आहे. म्हणजे तो बसणारा, बसणं आणि त्याच्यातून जे उत्पन्न होणार आहे ते. कारण आता याला बसलाय कशा करता, काहीतरी कुटायला बसलाय. म्हणजे हा बसणारी ही व्यक्ती आहे, म्हणजे कुटणारी. जे कुटायचं आहे ते तिने घेतलेलं आहे आणि त्या दोघांचा प्रॉडक्ट तयार होणार आहे. म्हणजे त्रिपुटी संपत नाही. ते म्हणतात व्यवहारात ही त्रिपुटी चालूच राहणार आहे, पण हे व्यावहारिक पातळीवरच ठेवा. म्हणजे वाटणाऱ्या बाईनी चटणीचं अगदी गंधासारखी बारीक नाही वाटली तर ही चटणीच आम्हाला चालत नाही म्हणून 100 वेळा तिला ते ऐकवून तिच्याशी वादविवाद घालत बसू नका. ती उपाधी आहे. चटणी मला बारीक पाहिजे, तू बारीकच वाट, ती बारीकच करून घे. पण ते करून घेण्याच्या मागचे सुद्धा प्रकार वेगळे आहेत. कारण आता ती काय आहे, ती आता कर्म करणारी स्त्री आहे. तिला दुसऱ्याकडनं कर्म करून घ्यायचं आहे. मग ते कर्म तिने कसं करून घ्यावं, त्यात आत्ता तिचं कौशल्य आहे, ते तिचं ज्ञान आहे. म्हणजे एका कर्मामध्ये आमच्या अनेक भूमिका एकत्र आलेल्या आहेत. पण शंकराचार्य म्हणतात व्यावहारिक सत्तेवर ह्या तुम्हाला चालवायच्याच आहेत, पण त्याच्या उपाध्या लावून घेऊ नका. त्याची उपाधी लावून घेऊ नका आणि तुम्ही त्याच्यावरून योग्य अयोग्य ठरव. आता इथे तुमच्या घराशी आलो आम्ही आणि घराचं नाव बघितलं. ते गृहस्थ आले, म्हटलं हो आम्हाला 4थं घर सांगितलं आहे, तर आम्ही बघतो कुठे. ते मागेच भेटले तर ते म्हणाले की तुम्हाला चाबुकस्वारांचं घर पाहिजे का. म्हटलं होय. ते म्हणाले इथे आहे. तर जगदीशनी ते वाचलं होतं नाव, पण ते नाव जगदीशला लवकर वाचता येत नाही. आता माझ्या डोळ्यात कॅटरॅक्ट, त्यामुळे मला ते लांबून नीट दिसत नाही. मी म्हटलं अरे हे नाव तू काहीतरीच वाचतोय जगदीश, हे नाव बरोबर दिसत नाही. तो म्हटला ताई जवळ जाऊन बघा, ते नाव बरोबर आहे, मी वाचलेलंच नाव बरोबर आहे. मग त्या ग्रहस्थांनी हात दाखवला, बघा म्हणला मी वाचलं ते बरोबर आहे की नाही. म्हटलं हो तुझंच बरोबर आहे, मलाच दिसत नाही आहे डोळ्याला. सांगण्याचा हेतू असा, एक काम करताना तुमच्या अनेक भूमिका असतात, पण त्या भूमिका ठेवा. माझी भूमिका कशी राहिली, जगदीशला नीट वाचता येत नाही, तो फार घाई करतो. मग जे जितपत वाचता येतं ते पण तिसरंच काहीतरी वाचून मोकळा होतो. म्हणजे ह्याच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, ते आपणच पाहिलं पाहिजे. एवढं कशा करता. म्हणजे शंकराचार्य म्हणतात इतके प्रकार तुमच्या मनात आणूच नका. तुम्हाला बघायचं आहे ना, तुम्ही जाऊन बघा, संपला विषय. त्यांनी बघितलंय, तुम्हाला बघायचंय बघा. जगदीशला काय करणार आहे, त्याला लक्षात येणार नाही आहे, तो घोटाळाच करतो, त्याला ते वाचणं समजणारच नाही, त्याच्यापेक्षा दुसऱ्याच माणसाला विचारू. इतका हा जो उहापोह केलेला आहे ही व्यावहारिक सत्ता नाही. ते म्हणतात व्यावहारिक सत्तेच्या पातळी एवढंच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे आपल्याला सांगितलं मुळी नसती, हो मुळी नसती पारमार्थिक. हे पारमार्थिक नाही आहे. म्हणजे सर्व काही एक आहे किंवा अद्वैत आहे ही जाणीव इथे नाही आहे. ज्ञेय ज्ञान ज्ञाता देख मुळीचं आहे भासमयी. आता ते सांगतात हे सगळं भासमान होणार आहे, कारण मूळच्या चैतन्यावरती निर्माण झालेली ही रूप आहे व्यावहारिक. आता जसं आपल्याला समजण्यापुरतं मूळची पारमार्थिक सत्ता म्हणजे ब्रह्म जिथे ठेवणार आम्ही पारमार्थिक सत्तेत, तिथे आम्ही लोखंड ठेवलं. आता त्या लोखंडाची एवढी रूपं झाली आहेत. आम्ही अगदी चुक्यापासून ते त्याच्या स्क्रू, त्याच्यापेक्षा मोठमोठे खिळे पहार काय नाही करणार आम्ही त्याचं. हे सगळी जी भिन्न भिन्न रूपं आहेत, ती सगळी रूपं जी आहेत ती व्यावहारिक सत्तेतली आहेत, ती सगळी भासमान होणारी आहेत. आम्हाला ती आम्ही भासमान केली आहेत, नाही तर ते सगळंच लोखंड आहे. लोखंडाशिवाय काय वेगळं आहे ते. तर त्यामुळे पण आम्हाला कसं वाटतं, अरे एखादी पहार तरी आपल्या घरी असली पाहिजे. म्हणजे वास्तविक ते लोखंडच आहे, पण हा उपाधी किंवा हा हव्यास ही प्रातिभासिक सत्ता आहे की आपल्या घरी जातं. तुमच्याकडे नको करू, राहू दे आमच्याकडे ठेव, त्या जात्यावर आम्ही कधी जन्मात दळणार नाही, पण ते आमच्या घरात आणून त्याचा संग्रह करून ठेवून देऊ. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ती सगळी प्रातिभासिक आहे. सगळे विषय हे प्रातिभासिकात जातात. म्हणून ते सांगतात इथे हे भासमयी आहे. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय. ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे भेद असून जे का शुद्ध निखळ ज्ञान ते अभेदपणेचं नांदतं, म्हणून पारमार्थिक सत्ता. हे सगळे भेद असताना सुद्धा अभेदपणाने काय राहतंय, लोखंड. म्हणजे त्याचा एक छान दृष्टांत आमचे आप्पा नेहमी देत असत. म्हणाले कार्बनची रूपं आहेत, हिरा आणि कोळसा. म्हणाले हिऱ्याचा व्यापारी आहे, त्याच्या घरी भात करायचा आहे.
म्हणून मला हिऱ्याला काय कमी, पेटवा हिरे आणि करा भात. असं भात होणार आहे? ते म्हणाले कोळसेच पेटवावे लागतील. म्हणाले केमिस्ट्रीची प्रोफेसर आहे आणि तिला सांगितलं की अगं कार्बन काय आणि हिरा काय एकच आहे, कुड्या तू कोळशाच्या घाल. तर म्हणाले ती घालणार आहे का? कारण दोघेही प्रातिभासिक सत्तेत आहे. कार्बन आणि हिरा दोघेही, हिरा आणि कोळसा दोघेही कार्बन आहेत हे माहीत असून सुद्धा ती म्हणेल मला काही नाही दिलं घालायला तरी चालेल, पण मी ते कोळशाच्या काही कुड्या करून घालणार नाही. आणि तो हिऱ्याचा व्यापारी म्हणेल मी हिरा हातामध्ये खेळतो, म्हणजे हिऱ्यात खेळतोय मी, तर मी काय तुमचे कोळसे घेऊन काही काम करणार आहे? ते काम करणारे लोक वेगळे आहेत. आम्ही प्रातिभासिक सत्तेत कसे, तो कोळशाचा व्यापारी जो आहे तो आता आपल्याकडे कमी झाला कोळसा वापरणं, पण पूर्वी प्रत्येकाच्या घरी ते आणून द्यायचे कोळसे. घरात बदामी कोळसा का असे ना, किंवा हा साधा कोळसा काही 5-25 किलो असायचा आणि शेगडीवरती स्वयंपाक व्हायचा. मग त्यांनी कोळसा आणून दिला की तो महिन्याच्या शेवटी यायचा बिल घ्यायला. तो दाराच्या बाहेरच उभा असायचा, बिचारा 4-4 वेळा हाका मारायचा की अहो तुमचे पैसे द्यायचेत, येऊ का आतमध्ये? मग घरातला माणूस सांगणार अहो आज नको, तुम्ही उद्या या. तर म्हणा ठीक आहे, उद्या येतो वसुलीला. म्हणजे त्याला या एकेका लोकांना तो कोळसा पुरवून ते पैसे घ्यायला त्या वसुलीला पुन्हा पुन्हा चक्र. आणि हिऱ्याचा व्यापारी आला तर त्याला बैठकीत नेऊन बसवणार, या तुम्ही दाखवा काय आहे काय नाही. मांस हा आम्ही दिला. आता आम्ही ही प्रातिभासिक सत्ता उत्पन्न केली म्हणून ते इथे सांगतात की अहो एक लक्षात ठेवा की हे सगळं जे ज्ञान आहे हे व्यावहारिक आणि प्रातिभासिक पातळीवर जरी भेदभावानी राहत असलं तरी पारमार्थिक सत्तेत ते अभेदभावानी राहतं, त्याच्यामध्ये भेद शिल्लक राहत नाही. म्हणून पहा ज्ञान असल्याविना उदय न ये ज्ञानीपणा, उदया न ये ज्ञानीपणा आणि ज्ञेयाची ओळख जाणा असणे ही खूण ज्ञानाची. म्हणजे ज्ञान मुळामध्ये उपस्थित असल्याशिवाय. दुसरा एक मुद्दा आला आता इथे की जसं अज्ञान आहे त्या अज्ञानाला दूर करून आम्ही ज्ञानाचा स्वीकार करतोय. म्हणजे आत्ता जगात काय उपलब्ध आहे? अज्ञान पण उपलब्ध आहे, ज्ञान पण उपलब्ध आहे. आम्हाला अज्ञान सोडायचं आहे आणि ज्ञानाचा स्वीकार करायचा आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ही सगळी काय, ह्या अवस्था आहेत. आता माझी अज्ञानाची अवस्था किती आहे? 80% अज्ञान आहे, 20% ज्ञान आहे. आता आम्ही धडपड का करणार? कशा करता की देवा माझं हे 80% अज्ञान आहे ते कमी होऊन 70 कर, 60 कर, 50 कर, 40 कर आणि ज्ञान वाढत जाऊ दे. म्हणजे आत्ता ही स्थिती मला माहिती आहे की जगामध्ये अज्ञानही आहे, ज्ञानही आहे. आपल्याकडे पुष्कळ अज्ञान आहे, त्यातलं किती अज्ञान कमी करता येईल ज्ञानाने तेवढं करून पाहण्याचा आपण प्रयत्न करू. म्हणजे ह्या दोन एकावेळी असणाऱ्या गोष्टी माझ्या ठिकाणी एकावेळी विद्यमान आहेत. अज्ञान पण विद्यमान आहे आणि ज्ञान पण विद्यमान आहे. त्यामुळे आत्ता ज्ञानाची स्थिती आणि अज्ञानाची स्थिती ही नुसती आपल्याकडे नाही आहे, ह्या दोन्ही स्थिती आहेत. ह्या दोन्ही आपल्या ठिकाणी राहतात, त्या एकात एक मिसळलेल्या नाही आहेत, पण दोन्ही आमच्या ठिकाणी आहेत. जसं आमच्याकडे दोन गोष्टी आम्ही वापरू की ज्या एकमेकात मिसळत नाहीत. वेगवेगळ्या रंगाचे जर बॉल्स घेतले आम्ही तर ते सगळे एकत्र मिसळलेले असले तर आपल्याला माहिती आहे हे दोन बॉल्स वेगळं करता येतात, पण हा प्रत्येक बॉल वेगळाच आहे. हा हिरव्या रंगाचा आहे, गुलाबी रंगाचा आहे, हा पिवळा आहे, हा पांढरा आहे, हा लाल आहे. हा प्रत्येक वेगळा होऊ शकतो. तसं हा विषय आपल्याला काही कळत नाही बरं का ह्याच्यातलं, ते तुम्ही आम्हाला सांगा. आपण आपल्या सीएकडे गेले कोणतं आहे आम्हाला काय कळतं? आम्हाला यातलं काही कळत नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, हे सगळं आम्ही तुमच्या पुढे आणून दिले. आता काय मांडायचे तुम्ही हिशोब मांडा, काय द्यायचं आहे ते आम्हाला तुम्ही द्यायला सांगा. हा आपला प्रांत नाही. एखादा डॉक्टर आहे त्याला कोणीतरी काय तो डॉक्टर सांगतो बघा तुम्ही बोलू नका, हा आता विषय माझा आहे, मला काय करायचं मी योग्य ते तुमच्याकरता करीन. या विषयात मी एका विषयात ज्ञान आहे, एका विषयात अज्ञान आहे. व्यवहारामध्ये हे सगळ्याचं मिथुनीकरण दोन्ही आपल्या ठिकाणी आहे. काही विषयामध्ये संभ्रमित ज्ञान आहे असं पण आपल्या ठिकाणी आहे. संभ्रम आहे, आपल्याला थोडंसं माहिती आहे पण नक्की माहीत नाही आहे असं पण ज्ञान आहे. म्हणजे ही व्यावहारिक पातळीवरची आपली जी स्थिती आहे त्या स्थितीकरता त्यांनी सांगितलं की ही त्रिपुटी उपस्थितच आहे. तुम्हाला ज्ञान आहे का नाही आहे, अर्धवट आहे, कसं आहे, ज्ञान आहे, अज्ञान आहे, कोणती स्थिती असली तरी त्रिपुटी आहे. अज्ञान आहे, मला ज्ञान मिळवायचं आहे तरी त्रिपुटी आहे.
अज्ञान आहे, अज्ञानात राहायचं आहे, तरी त्रिपुटी. पण तो तसंच ओळखतो. एखादी गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीकडे पाहिलं की अज्ञानी मनुष्य आहे, तो त्याचे निष्कर्ष अज्ञानातूनच काढतो. त्याचे निष्कर्ष तो सरळपणे काढतच नाही. ज्ञानी मनुष्य आहे, त्या वस्तू पाहिल्या की तो ज्ञानानेच निष्कर्ष काढतो. कारण तो ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. तर त्याचं हे ज्ञान, ज्या ज्ञेयाचं ज्ञान आहे ज्ञात्याला, ते ज्ञान तो त्याच्या वृत्तीप्रमाणे करतो. म्हणजे आता चाललंय कुठे आपण, त्यांना सांगायचं आहे काय आपल्याला, की आपण वृत्ती ज्ञान किंवा अज्ञानात आहोत. जे आमच्या ठिकाणी ज्ञानाच्या वृत्ती आहेत, आमच्या ठिकाणी अज्ञानाच्या वृत्ती आहेत. तर म्हणून ते सांगतात इथे की पहा ज्ञान असल्याविना उदया न ये ज्ञानीपणा. काहीतरी ज्ञान आमच्याकडे असतं म्हणून आम्ही सांगतो की नाही, म्हणजे मला असं वाटतं की हे असं असं आहे. मग त्याचे पुढे निष्कर्ष काय निघतील, घटनाक्रम कसे पुढे जात, ते त्याचे यथाशक्ती, यथाकाल किंवा यथायोग्य जे असेल त्याप्रमाणे पुढे जातील. आता ते म्हणतात, आणि ज्ञेयाची ओळख जाणा असणे ही खूण ज्ञानाची. आणि त्या ज्ञेयाची ओळख होणं ही ज्ञानाची खूण आहे. कारण आमच्यासमोर काहीतरी वस्तू ठेवली आहे. आता काल आपण टी व्हीवरची बातमी पाहिली की ती जी जॅकेट्स होती त्या लोकांना संरक्षणाकरता घालायला दिलेली, ती परदेशातनं आलेली ही सगळी जी काल पुष्कळसा म्हणजे शस्त्रसाठा, नंतर त्यांच्या संरक्षणाच्या अनेक गोष्टी ह्या सगळ्या अतिरेक्यांच्या जप्त झाल्या. तर त्या जप्तीमध्ये त्या ज्या कुणा प्राण्याची पासून निर्माण केलेली जशी बुलेट प्रूफ जॅकेट्स असतात, तसं त्या प्राण्यापासून निर्माण केलेलं ते जॅकेट इतकं थिन आणि इतकं काय म्हणूया चिवट आणि उपयुक्त आहे की ते पूर्ण संरक्षण देणं. त्यांनी सांगितलं या एकेका जॅकेटची किंमत लाखो रुपयात आहे. हो, अशी जॅकेट्स आहेत त्यांच्याजवळ, त्या अतिरेक्यांच्या जवळ. आणि त्यांनी सांगितलं, ते दाखवलं त्यांनी, म्हणजे की हे जे जॅकेट आहे हे कुणातरी प्राण्याच्या शरीरापासून केलेलं आहे. पण ते प्राणी कळत नाही आहे. त्यांनी ते जॅकेट समोर ठेवलं, पण ते म्हणाले त्याला हात लावून कळत नाही. जसं लेदर आपल्याला कळतं ना की कशाचं लेदर आहे, तर म्हणाले कळत नाही आहे ते की त्याचं स्वरूप काय आहे. तसं त्यांनी इथे सांगितलंय की हे जे ज्ञान आहे म्हणजे असणे ही खूण ज्ञानाची. आता इथे ज्ञेयाची ओळख जाणा असणे ही खूण ज्ञानाची. ज्ञेयाची ओळख व्हायला पाहिजे तरच ज्ञान होईल. आणि नाही झालं तर ज्ञेय समोर आहे तरी आपण सांगतो आम्हाला अज्ञानच झालं. अनुभव कशाचा आला? ज्ञानाने ज्ञानाचा नाही आला, ज्ञानाने अज्ञानाचा आला. ज्ञान कशाचं झालं? ही वस्तू आहे. ही वस्तू कुणाजवळ आहे? अतिरेक्याजवळ आहे. त्यांनी ती कशाकरता वापरली? स्वसंरक्षणाकरता. ती बनवली कशाची? माहीत नाही, आमचं अज्ञान आहे. आणि त्याची किंमत एवढी कळल्यानंतर आम्हाला ते सगळं स्वरूप आहे ते मोठं अजब वाटलं की एवढा पैसा येतो कुठून, हे एवढं निर्माण होतं कसं, आणि ह्यांना उपलब्ध होतं जगभरातून, आम्हाला माहितीसुद्धा नसतं. सगळंच अज्ञान. त्या अज्ञानाची म्हणून असणे ही खूण ज्ञानाची. ज्ञेयाची ओळख जाणा असणे ही खूण ज्ञानाची. ती ओळख असणं ही खूण ज्ञानाची आहे. ज्ञेय ज्ञान कळाले, कळत्या ज्ञातेपण आले. कळलं तर ज्ञान आहे, नाही तर आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला ज्ञातेपण नाही आलं. परी ज्ञेयते नसे वेगळे आधीच त्या झाल्या पुन्हा. ज्ञेयात काहीच फरक पडत नाही. तुम्हाला कळलं काय नाही कळलं काय, काही फरक ते आहे ते आहेच, ते जसं आहे तसंच आहे. म्हणून ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे अभेदी भेद सर्वथा. तात्विक विचारे पाहू जाता भेद वार्ता मुळी नसे. आणि म्हणून ते सांगतात की ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय याच्यामध्ये भेद करूच नका, की हे जे आहेत ते सगळे एकच आहेत. ज्याचं ज्ञान मला करून घ्यायचं आहे ते मूलतः एकच आहे. जो ज्ञान करून घ्यायला बसला आहे तोही तेच आहे, आणि जे ज्ञान म्हणून कळलं आहे तेही तेच आहे. पण ही स्थिती व्यवहारात आम्हाला येणं अवघड आहे. व्यवहारात आम्ही द्वैतात व्यवहार करतो. यांना आता अभेद पारमार्थिक सत्तेतला व्यवहार सांगायचा आहे. म्हणून ते सांगतात की हे अभेदी भेद सर्वथा. म्हणून ज्ञेय ज्ञाता ज्ञान हे अभेदी भेद सर्वथा. तात्विक विचारे पाहू जाता भेद वार्ता मुळी नसे. एक परमात्मा तत्व आहे म्हणजे पारमार्थिक सत्ता आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही.
ती आमच्या प्रत्ययाला येवो की न येवो, वास्तव ते आहे की एका ब्रह्मापासून ते निर्माण झालंय. एका प्रकृती शक्तीपासून जगामध्ये सगळे वेगवेगळे प्रकार निर्माण झाले. ते निर्माण व्हायला कारण काय? पंचमहाभूत आणि त्रिगुण. संपलं. यांच्यामुळे त्याच्यातली जी भिन्नता आली आहे, पण त्याच्या मुळाशी कारण प्रकृती आहे, प्रकृतीची शक्ती आहे, आणि त्या शक्तीला अधिष्ठान परब्रह्माचं म्हणजे पुरुषाचं आहे. त्या अधिष्ठानावर त्या प्रकृतीने निर्माण केलंय, आणि त्यामुळे वास्तविक मुळात दुसरं काहीच नाही आहे, एक ब्रह्मच आहे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणून ज्ञेय ज्ञान ज्ञाता हे अभेदी भेद सर्वथा, तात्विक विचारे पाहू जाता भेद वार्ता मुळी नसे. ज्ञेय सविता प्रभा ज्ञान, आणि त्या प्रभेचे वास्तव्य जाण सूर्याठाई म्हणून ज्ञाता म्हणणे भाग सूर्या. म्हणाले ज्ञेय सविता, ज्याला जाणायचं आहे ती सविता. प्रभा म्हणजे त्याच्यापासून निघालेले किरण, ते ज्ञान आहे. आणि त्या प्रभेचे वास्तव्य जाणं, त्या प्रभेचं वास्तव्य कुणाजवळ आहे? सूर्याजवळ आहे. म्हणून ज्ञाता म्हणणे भाग सूर्या. सूर्याला ज्ञाता कसं म्हणता येईल? सूर्याला ज्ञान करून घ्यायचं कारण नाही, ते मिसप्रिंट आहे. या ठिकाणी ज्ञाता जो ज्ञेय तोच ज्ञाता. आता त्यांनी त्या अर्थाने इथे घेतलंय का? सूर्याठाई म्हणून ज्ञाता म्हणणे भाग सूर्या. कारण का? की तो त्या प्रभेला जाणतो म्हणून, ती त्याचीच आहे म्हणून. म्हणजे त्याच्यापासून प्रभा बाहेर गेली तरी सुद्धा त्याच्याशिवाय ती वेगळी नाही, म्हणून शेवटी सूर्यच आहे. त्या ठिकाणी ज्ञाता शब्द घालावा असं. बरं ठीक आहे, आपण जाऊ पुढे. ज्ञेय सविता प्रभा ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञान झाले. आणि त्या प्रभेचे वास्तव्य जाणं, त्या प्रभेचं वास्तव्य कुठे आहे? सूर्याच्याच ठिकाणी आहे. सूर्याठाई म्हणून त्याच्या ठिकाणीच वास्तव्य आहे, म्हणून ज्ञाता म्हणणे भाग सूर्या. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की ही त्रिपुटी जर मांडायची तर आम्हाला ज्ञेय आणि या ठिकाणी ज्ञान, ह्या दोन गोष्टी आधी जर मिळाल्या आहेत तर आता राहिलेला सूर्य हा ज्ञाताच होईल, त्याशिवाय दुसरं राहणार नाही. म्हणजे त्या तिघांना मिळून शेवटी आपल्याला त्या त्रिपुटीचा विचार मांडायला लागेल. तो जो ज्ञेय तोच ज्ञाता, ज्ञान तेही तो सर्वथा. सूर्य प्रभेत भिन्नता कोठू नाहीये. सूर्याच्या प्रभेमध्ये भिन्नता येत नाही. तर तैसेच हेही आहे, भेदी अभेदपणाची राहे. म्हणजे तसंच आहे की इथेही तुम्ही तसंच बघा. म्हणजे त्यांनी ह्या अभेदाकरता हा वरचा दृष्टांत दिलाय. माझ्या लक्षात नाही आला हा तो आधी. जो ज्ञेय तोच ज्ञाता, ज्ञान तेही तो सर्वथा. सूर्य प्रभेत भिन्नता कोठू नाहीये. म्हणजे त्यांना ह्या तिघांच्या मधला अद्वैत सिद्ध करायचं आहे, आणि भेदामधली अभेदता त्यांना इथे सांगायची आहे. तैसेची हेही आहे, भेदी अभेदपणाची राहे. अभेद भेदा उपजवूप आहे, आपुला घे नाश करुनी. हे ठीक आहे, कारण व्यवहारामध्ये आम्हाला तो अभेद प्रत्ययाला येतच नाही, आम्हाला वेगळेपणानेच प्रत्ययाला येतं. म्हणजे व्यवहारात बघायचं तर सूर्यापासून निघालेले जे किरण आहेत, आम्हाला त्यावेळी सूर्याशी घेणं देणं नसतं, त्याच्या किरणांशीच देणं घेणं असतं. म्हणजे आज प्रखरपणाने किरणं आली तर झाडांना जरा ऊन हवं आहे असं आम्हाला वाटतं. आत्ता ही जमीन आहे, ही बरीच 2 दिवसाच्या पावसाने ओली झाली आहे, ही जर चांगलं कडक ऊन पडलं तर चांगली वाळून निघेल. म्हणजे आम्ही असं नाही म्हणत की सूर्याने खाली यावं, आम्ही असं नाही म्हणत की तो यावा, पण त्याच्यापासून येणारी जी प्रभा आहे ती प्रभा आम्हाला अशी हवी आहे. म्हणजे या ठिकाणी सूर्य, त्याची प्रभा, या दोघांच्या ठिकाणचा जो अभेद आहे त्या अभेद नष्ट झालेला आहे, आणि ती प्रभा त्याच्यापासून वेगळी आली आहे, आणि वेगळी येऊन ती आमच्यावर परिणाम करते आहे. आणि म्हणून ते सांगतात की ह्या ठिकाणी तैसेच हेही आहे, भेद अभेदपणाची राहे. अभेद भेदा उपजवूप आहे, आपुला घे नाश करुनी. म्हणजे सूर्याच्या ठिकाणी जर सगळं अभेदभावानी आहे तर सूर्याला त्याचं ज्ञान पण आहे, सूर्यापासून ती प्रभा पण आहे, आणि सूर्य स्वतः त्याला निर्माण करून देणारा पण आहे. असं असलं तरी सुद्धा तो त्यापासून बाजूला होतो, आणि प्रभा नावाची गोष्ट आपल्याला पाठवून देतो, आणि ती आम्ही स्वतंत्रपणाने उपभोगतो त्याच्यापासून. तर म्हणून ते सांगतात तैसेच हेही आहे,
ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्तीज्ञान असा सत्य. तर गेल्या वेळी सुद्धा या ठिकाणी आम्ही जरा अडखळलो होतो बरं का वाचताना. वृत्तीज्ञान असा सत्य केल्या ठिकठिकाणी उरत जागा शंके कारणे. आता इथे ज्ञान शब्दाचा अर्थ वृत्तीज्ञान आहे. आता त्यांनी सांगितलं, आता त्यांना कशा करता सांगायचंय, इथल्या ज्ञान शब्दाकरता सांगायचंय, ज्ञानेश्वरांच्या. व्यवहारामध्ये आम्ही ज्ञाता ज्ञानदेय काय ज्ञेय काय म्हणतो ते त्यांना मान्य आहे, पण ते म्हणतात हा जो वरती ज्ञानदेवानी शब्द वापरला आहे ज्ञान, ज्ञान जिया तिया परी जगी आत्मैक्य करी. तर ते म्हणाले हे काय, जे आम्ही ज्ञानाला जर वृत्ती ज्ञान घेतला अर्थ, तर सूर्याचा किरण आणि चंद्राचा किरण एक कसा होईल, वेगळं आहे, दोन्ही वेगळं आहे. आणि ह्या सगळ्याच्या ठिकाणी ऐक्य आहे असं म्हणायला लागलो तू सूर्याचे किरण काय चंद्राचे किरण काय सगळे एकच होतील. त्यामुळे हे असं होणार नाही. म्हणजे या ठिकाणी तसं व्यवहारामध्ये सुद्धा जे ज्ञान आहे ते अभेद भावानी आहे असं म्हणताना मला पाणी प्यायच्या भांड्याचं ज्ञान आणि त्याच्या खाली असलेल्या लोट्याचं ज्ञान वेगळंच झालं पाहिजे. हे तांब्या भांडं आहे हे मला कळलंच पाहिजे, कारण मला भांडं काय म्हणजे पाणी प्यायचं भांडं काय आणि तो लोटा काय किंवा तांब्या काय एकच आहे हे नाही. तांब्या ही वेगळी वृत्ती आहे आणि भांडं ही वेगळी वृत्ती आहे. म्हणजे व्यवहारातलं जे ज्ञान आहे ते वृत्ती ज्ञान आहे. तर त्यांना आपल्याला असं सांगायचं आहे की वर जो शब्द त्यांनी आत्मैक्य करी ह्या करता ज्ञान शब्द वापरला आहे त्याचा अर्थ तुम्ही व्यावहारिक वृत्ती ज्ञान घेऊ नका. वृत्ती ज्ञान असा सत्य केल्या ठिकठिकाणी उरत जागा शंके कारणे. आम्हाला शंकाच येत राहील. आणि ज्ञान शब्दे करून घेतल्यासी ब्रह्मज्ञान होणार आहे खंडन घेतलेल्या शंकेचे. आम्ही ब्रह्मज्ञान असा अर्थ तिथे घेतला तर तो संयुक्तिक होईल असं म्हटलंय. म्हणून अभेदी जो भेद वाटतो तो स्वप्नस्थितीप्रमाणे सत्य. म्हणजे ह्या अभेदामध्ये वास्तविक अगदी खरं आहे की त्या लोखंडाच्या ज्या वस्तू केलेल्या आहेत त्या आमच्या समोर आहेत, त्या आमच्याकडे भेदरूपानीच आहेत. आमच्या घरामधला तवा आम्ही घरात ठेवतो, खुरपं काही त्या तव्याच्या शेजारी ठेवत नाही, ते बाहेर गॅरेजमध्ये असेल, माळीबावानी कुठं ठेवलं असेल तिथे असेल. म्हणजे हे त्याच्यातला जो भेद आहे तो भेद आम्ही स्वीकारलेलाच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अभेदी जो भेद वाटतो तो स्वप्नस्थितीप्रमाणे सत्य, तो स्वप्नासारखा सत्य आहे. म्हणजे उद्या जर वेळ पडली आपल्याला सगळं मोडीत घालायची तर तेव्हा आपण म्हणत नाही ह्या लोखंडाचा तवा आणि खुरपं ह्यांचे आम्हाला वेगवेगळे पैसे वेगळ्या भावाने दिले पाहिजेत. थोडं सगळं लोखंडच आहे ते काय दोन्ही सगळं एकाच भावाने एकत्रच मोजायला टाकणार. आम्ही लाकडाची मूठ काढून घेणार आणि तुमचं लोखंड सगळं एक करणार, बाकीच्या वस्तू बाजूला टाकणार. तर ते म्हणतात तो स्वप्नस्थितीप्रमाणे सत्य. म्हणजे आम्हाला जो भेद जाणवतो, जसं स्वप्न हे भासमान आहे तसा हा भेद पण भासमान आहे. या भेदाचं स्वरूप आणि स्वप्नस्थिती ती कल्पित मुळीचं आहे. स्वप्नस्थिती ही कल्पनाच आहे, आमच्या कल्पनेवरच उभी आहे. कारण तो तैजसा आत्मा आहे, तो आपल्या ठिकाणी आपल्या सामर्थ्याने आमच्या कल्पनेप्रमाणे निर्माण करून देतो सृष्टी. ही कल्पित सृष्टी आहे. आमची जी आमच्या मनातली जी आता साधी गोष्ट सांगते मी, कसं असतं आपल्या मनात येणारे विचार आपण किती खोलवर ते विचार घेतो आपल्याला कळत नसतं. मी ते जसे मोदी निवडून आले तसं म्हटलं आता मोदींना आपण एक पत्र लिहावं आणि त्या पत्रामध्ये आपल्याला काय काय वाटतं की काय सुधारणा कशा असाव्यात काय नाही असं लिहून ते पत्र त्यांना पाठवावं असं माझ्या मनात आलं. म्हणून मी ते एक पत्र लिहायला घेतलं. तर ते पत्र लिहिलं वगैरे आणि मग हे राजवट सुरू झाली, मग ह्या सगळ्या निवडणुका सुरू झाल्या, त्याचे रिझल्ट्स यायला लागले. मोदींनी हे सगळं परराष्ट्रीय धोरण वगैरे हे जे सगळं त्यांचं प्रकट व्हायला लागलं. हे सगळं जेव्हा आपण पाहत गेलो म्हटलं अरे काही अँगल आहे आणि एक काम करण्याची पद्धत आहे. आपल्याला काय वाटतं त्यांना सांगावं ते आपण सावकाशींनी सांगावं. म्हणजे ठीक आहे एक राजवटीला 1 वर्ष होऊ द्यावं आणि 1 वर्षानंतर तोपर्यंत मोदींनी सांगितलं की ह्याच्यावरनं जाहीर केलं म्हणजे ट्विट केलं त्यांनी आणि सांगितलं की ज्यांना मला ज्या सजेशन्स द्यायच्या आहेत त्या त्यांनी मला जरूर द्या, त्या वेलकम आहेत. तर मी म्हटलं आपण नाही करू घाई असं म्हणून मी थांबले. आत्ता मला गेल्या आठवड्यामध्ये स्वप्न पडलं की मी झोपेतच सगळं अर्थातच की मोदी आले आणि मला म्हणाले की बहीणजी
आप मेरे से बडे हो. कारण काय तर तारीख जन्मतारीख एका वर्षातली, त्याच्यात मी एप्रिलमधली, मोदी सप्टेंबरमधले, म्हणजे मोदींच्या पेक्षा मी 4-5 महिन्यांनी मोठी आहे. त्यामुळे आप तो मेरे बड़े बहन जैसे है, आपको क्या कहना है मुझे कह दो. तर मग मी त्यांना म्हटलं की ही एवढी घाई नाही म्हणून मी तुम्हाला पत्र लिहिलं नाही, नाहीतर मी तुम्हाला लिहिलंच असतं पत्र. तर म्हणाले आता मला सांगा. मग मला काय वाटलं मी ते सांगत राहिले. मला ते काय जे बोलत राहिले मी त्याच्यातनं मला एकदम जाग आली. मी म्हटलं हे मोदींनी स्वप्नात यावं. किती कल्पने, म्हणजे माणूस आपल्या कल्पनेत किती रमलेला असतो त्याला काही अर्थ नाही आहे. मला हसू यायला लागलं त्या दिवशी की मोदी आले, बसले. मग नंतर मला त्यांनी माझे हात हातात घेतले, मला म्हणाले की बहनजी आप मेरी बडी बहन हो. म्हटलं हो चला. म्हणजे मी रोज विचार करते ना, मला रोज कंटाळा आला की मी विचार करते माझ्यापेक्षा 5 महिन्यांनी मोदी लहान आहेत आणि हा मनुष्य प्रचंड आहे आणि आम्हाला त्यांच्या अर्धाने पाव तरी. आम्हाला कंटाळा कसा येतो लगेच की मी त्यांची आठवण करते की नाही रे बाबा कंटाळा नाही येता का बा, चला आपण काम केलं पाहिजे, आपल्याच वयाचे आहेत. म्हणजे असं काही म्हणायला जागा नाही की मी आता 64 वर्षाची झाली आहे. आता तेही 64 वर्षाची झालेलीच आहेत, म्हणजे काही पूर्णच झाली आहेत त्यांना, मलाही पूर्णच झाली आहेत. म्हणजे ही जी आपण कल्पना करतो ना, हे सगळे स्वप्नातले आभास आहेत. तर हे स्वप्न कसं तयार होतं त्या कल्पनेनी, तर ते म्हणतात हा व्यवहार तरी काय आहे, हा ते स्वप्नातला हा स्वप्नवतच आहे. म्हणजे वास्तविक पाहता आपण त्या परमेश्वराशी एकरूपच आहोत. हे स्वप्नरंजन कशातून निर्माण झालं, केलेल्या कर्माच्या फळातून नाही का. जे कर्म आम्ही पूर्वी केलं आहे त्याचं जे फळ आहे ते फळ भोगायला आता आम्ही आलो आहे. आणि त्यामुळे ते भोगून संपलं की ते कुठे गेलं, काही नाही, संपला विषय. म्हणजे आपण अगदी ते पुलंचं आपलं यांचं गदिमांचं म्हणतो तसं, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे. म्हणजे इतकं पदोपदी. गेल्या शुक्रवारी सकाळी आम्ही आमच्या योगसूत्राच्या अभ्यासाला बसलो. तिथे एक आर्किटेक्ट नवरा बायको इथे 2 जण येतात आणि त्या माणसांनी एवढं फॅन्टास्टिक काम केलं आहे. आणि त्यांचा स्वतःचा PhDचा विषय, त्यांनी लंडनला केली PhD तेव्हा, तर त्याचा विषयसुद्धा इतका छान आहे म्हणजे आर्किटेक्चरल याच्यामधला, की गाव कसं वसवावं, एका गावामध्ये माणसं किती असावीत, मग त्या माणसांची सोय म्हणजे बरोबर मिनिमम म्हणजे पर्याप्त, आपला संस्कृत शब्द जास्त योग, बस एवढीच पुरेशी आहेत. तर त्यांचं म्हणणं असं की कुठलंही युनिट हे खेडेगावासारखं असावं आणि 700 लोकांचं असावं. कुठलंही युनिट 700पेक्षा मोठं झालं तर ते मॅनेजेबल होत नाही आणि ते सेल्फ सफिशियंट पण होत नाही. हां, तर ते असं ते रोज एक काहीतरी नवीन सिद्धांत मला नेहमी सांगायचे. आणि म्हणजे मला आवडतं तुम्हाला सांगायला, मला आवडतं बोलायला. मग असंच आता आपण प्रवाही पण जगाची गती आहे, तर त्या गतीवर त्यांनी सांगितलं की आमच्या आर्किटेक्चरल सुद्धा म्हणजे विषयांमध्ये आम्ही जेव्हा काही प्लॅन्स करतो किंवा काही विचार करतो तेव्हा आमच्याकडे पण 2 फोर्सेस आम्ही विचारात घेतलेले आहेत, की एक स्टॅटिक फोर्स घेतला आहे आणि एक डायनॅमिक फोर्स घेतला आहे. आणि त्या डायनॅमिक फोर्सचा विचार करून आम्ही ते सगळं पुढे प्लॅन करतो. असं तसं रोज काही ना काही सांगायचे. आणि त्यांना स्वतःला कॅन्सर पूर्वीच डेव्हलप झालं, आता कंट्रोल आणि छान ॲक्टिव्ह, अमुक तमुक, खूप इकडे तिकडे हिंडणं फिरणं, परदेश भारत, म्हणजे मुलं आहेत तिकडे तिकडे जाणं, सगळं म्हणजे नॉर्मल रुटीन त्यांचं चालू होतं. काल ते बाथरूममध्ये आंघोळीला गेले, आंघोळ झाली आणि त्यांना एकदम काही सांगता येईना, बोलता येईना, जरा धडपडल्यासारखे झाले. तर बायकोला बाहेर आवाज ऐकू आला. ती वाली काय झालं म्हणून बघायला गेली. त्यांना बोलता येत नव्हतं आणि एका क्षणात ते गेले काल. म्हणजे कसं आहे बघा, म्हणजे हा आभास आहे. काल जे होतं ते त्या काळाच्या ओघात त्यांनी ते जे जे काही आत्तापर्यंत काम केलं, त्यांच्याशी बोलले, दर शुक्रवारी येत राहिले, गेलं ना काळाच्या पडद्याआड. आता ते पुन्हा दिसणार आहे का नाही त्याला सत्यता नाही आहे. गेला आठवडा आपण कसा व्यतीत केला, आता ह्या आठवड्यात त्या आठवड्याचा विचार केला तर तो झाला, संपला. आता तो पुन्हा वास्तवात येऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला व्यवहारात इतकंही कळत नाही किंवा आपल्याला भान नाही की अहो जे हे रोज येतोय, दर सोमवार येतो, लगेच शुक्रवार आला की माझी भाची तर नेहमी म्हणते शुक्रवारी रात्री, ती म्हणते मामी
शुक्रवार बहुत इंतजार के बाद आता है. ती म्हणते जुम्मा बहुत इंतजार के बाद आता है. आणि शुक्रवारच्या रात्रीचं जे सुख आहे ते शनिवारी सुद्धा नाही, ते रविवारी तर नाहीच नाही. तर म्हणजे पण हा सगळा विचार आपण करतो, पण आपल्याला आपलं आयुष्य जे जातं आहे ते गेलेलं पुन्हा येणार नाहीये म्हणजे ते सत्य नव्हतं, तो भास होता असं कुठे वाटतं? असं वाटत नाही आपल्याला. जे जगून संपलं तो भास होता. म्हणजे आता मांडी घालता मला येत नाही तर मला फार दुःख आहे की आता आपल्याला ते इथे हे लिगामेंट्स तुटल्यामुळे डाव्या पायाचे, त्या नारायण आश्रमला गेले होते. मी अजूनसुद्धा अट्टाहास करते की अर्धा तास पाऊण तास मांडी मला आता घरी घालते, पण अजून मला प्रवचनाच्या इथे मांडी घालायची काही हिंमत होत नाही. पण भयंकर दुःख आहे की आपल्याला प्रवचनाच्या इथे खुर्चीवर बसून बोलायला लागतं, कुठेतरी म्हणजे पाय सोडून बोलायला लागतं. पण म्हणजे जेव्हा मी मांडी घालत होते तो माझ्या ह्या देहाच्या दृष्टीने आता आभासच आहे. आता ह्या देहाला ती स्थिती नाहीच आहे. म्हणजे ते सत्य होतं का मिथ्या होतं? मिथ्या होतं. ते सत्य कुठे होतं? ते त्यावेळी अनुभवलं. आता जर अनुभवता आलं असतं तर ते सत्य होतं, कारण सत्याला वास्तव प्रतिष्ठा आहे. मग ह्या जगाला कुठून प्रतिष्ठा आणायची? ह्या जगाला हो किती अवघड आहे, आपण समजूच नाही शकत. म्हणजे आठवड्यातला एक दिवस पुढे सरकतो तेव्हा आपल्यालाच कळत नाही की काय चाललंय काय. आता आजचा दिवस इतका भरा गेला की म्हणजे मला ते गॅसच्या सिलेंडरचं काम करायचं होतं. ते 2 ठिकाणची 2 टोकं आहेत आणि आता LD भाव्यांनी ती सगळी एजन्सी खूप ती पुष्कळ हे कमी केलं आहे. तर मला काही ते जाता येईना, कारण शेरूनी महिनाभर आजारपण काढलं. सकाळी जाऊन ते प्रवचन करून यायचं. बरं तिथे ते गृहस्थ होते तेव्हा तर ते खूपच बोलायचे, आम्ही अर्धा पाऊण तास थांबायचो बोलायचो. पण आज ठीक आहे, त्याही प्रभाताई ज्यांच्याकडे आम्ही जमतो त्याही 87 वर्षाच्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी आम्ही बोलावं असं वाटतं म्हणून तिथे आम्ही जमतो. त्याही थोडंसं एकटं वाटतं म्हणतात म्हणून थांबतो आम्ही, मागून थोडं बोलतो. तर सांगायचं की तिथून निघालो, इतकं गरगर फिरले, स्वयंपाक जेवढं काहीतरी बराबर केली. डॉक्टर मी आम्ही घरीच 2:30-3:15 आलो, जेवलो. किती वेळ उरला मध्ये यायचं निघायचं म्हणून? काही नव्हता की 5 मिनिटात हे सगळं सामान काढलं. 3:45ला मी तुला फोन केला की मी आत्ता 10 मिनिटात म्हणजे मी निघालेच आहे म्हणून. तर सांगायचं म्हणजे साध्या गोष्टी आहेत की मला जाणवलं असं की मी सकाळी ॲड्रेस घालून बाहेर पडले. मला असं वाटलं की हिच्या घरी जायचं आहे. म्हणजे वास्तविक आज काही आपलं प्रवचन नाही आहे, रेकॉर्डिंग आहे. मग मी घरी जसं कोणत्याही कपड्यात घालून बसूनच मी ते रेकॉर्डिंगला म्हणून बसते. आता आज हिच्या घरी चाललोय. किती वेळ डायलेमा की मी साडी काढून ठेवली की साडी नेसून हिच्या घरी जाऊ, कारण प्रवचनाचा ड्रेस आहे ना, प्रवचनाचा काय हा ड्रेस नव्हे. म्हणजे साडी नेसायला पाहिजे. पुन्हा थकलेली खूप होते. मग म्हटलं आता आपल्याला आणखीन 5-10 मिनिटं घालवलं तर हिच्या घरी पोचायला उशीर होईल. साडी सकाळीच काढून ठेवली होती, कोणती नेसायची ती. पण म्हणजे इथे येईपर्यंत सुद्धा माझ्या मनात तेच चालू होतं. आल्यानंतर सुद्धा मी खरी माझ्या स्वभावाप्रमाणे एकदा बोललेच असते की खरं तुझ्याकडे येऊन रेकॉर्डिंग करायचं तर मी साडीच नेसायला हवी होती, पण मी आहे त्याच पंजाबी ड्रेसमध्ये आले. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की हे सगळे विचार आहेत हे इतके प्रातिभासिक आहेत खरं म्हणजे, पण त्या विचारात आम्ही किती रमतो म्हणजे आम्ही अडकतो. अर्धा तास म्हणजे माझ्या मनाला भुंगा जसे मला यायला उशीर व्हायला लागला तसं आता साडी नेसून होती की म्हणजे हे जे काही आहे हे कशा करताय, म्हणजे हे काही नाही. आणि आपल्याला काही फार बिघडणार आहे असं वाटतही नाही. म्हणजे त्यात आपला काही कुठे हा भाग कमी जास्त खालवर होत आहे असं काही नाही. पण मला नेहमी वाटतं की हे आम्ही काय करतो. हा सगळा दिवस जसा जातो, आता आजचा एवढा दिवस गेला सगळा इतका घाई धावपळीत गेला. इथे आले, आता घरी पोचेन तर शुक्रवार माझ्या हातात मला कुठंच सापडलेला नाही आहे. मी नुसतीच पळत राहील. असं अनेक वेळा होतं आपलं, म्हणजे आजच होतं असं नाही. पण गेलं ते गेलं. म्हणजे जे जगतो आहोत, म्हणजे याचा अर्थ गेलं ते गेलं म्हणजे जगतो आहोत तेव्हा तरी ते कुठे सत्य आहे? कुठे सत्य आहे? ते त्याही क्षणी सुटलेलंच आहे, कारण प्रत्येक क्षणाला सुटलेलं आहे. आमच्या योगसूत्रात हा विषय फार छान मांडला आहे, खूपच सुंदर मांडला आहे. त्यांनी शांत उदित तुल्य प्रत्ययो असं त्याचं वर्णन केलंय की ह्या क्षणाचा एक प्रत्यय आला
की तो शांत होतो तेव्हा दुसऱ्या क्षणाचा प्रत्यय येतो. असं कधीच होत नाही एकात एक प्रत्यय मिक्स होतो. प्रत्यय म्हणजे अनुभव. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा अनुभव तो निर्माण होतो, तो शांत होतो, हा निर्माण होतो, हा शांत होतो, पुन्हा पुढचा येतो, तो शांत. म्हणजे हे ग्रहाटगाडं त्या प्रकृतीचं चालू आहे हो. आम्ही कुठंच नाही आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे हे जे आम्हाला जे वाटत असतं ना, हा ही तारीख त्याच्यावर राऊंड कर, हे कर, त्याला फोन कर, हे म्हणजे किती आम्हाला त्याचं सुद्धा कळलं पाहिजे की नाही, हे जितकं आम्ही त्याला सत्य समजतो आहे ते तसं नाही आहे. म्हणजे एक गंमत आहे. मी त्यांनी आता जे म्हटलं ना, जग स्वप्नासारखं आहे, खरंच आहे. जे जगतो आहे ते पण मिथ्यात्व आहे. म्हणजे त्या आता मला त्या बाईंची आठवण झाली. म्हणजे आम्ही एकदम बोलून जातो आपण की हा प्रसंग मोठा जीवनातला कठीण आहे. हा कुणाच्या ना कुणाच्या तरी जीवनात येणारच आहे. कारण शेवटी एकदा पार्टनरशिप म्हटलं तर एकावेळी दोघं जाणं अवघड आहे. त्यामुळे कुणाला तरी हे ज्याला भोगावं लागणार आहे त्याला कठीण आहे. पण भोगावं लागणार आहे त्याला कठीण आहे म्हणताना हे मागे जे काही भोगलं आहे किंवा उपभोगलं आहे किंवा जो काही त्या साहचर्याचा विषय आपल्या मनात आहे त्याला स्थान काय आहे? काहीच नाही. म्हणजे आम्ही विचार केला तर आमच्या हातात त्यातलं काही नाही. म्हणजे तो माणूस जशी ती जाहिरातीत तो बोलतो ना, ती वाळू हातात घेऊन ती गळतो, तो म्हणतो की ही जशी केस असेच गळतात. तर काळ जातो, त्याच्याबरोबर घटना निघून जातात, पण आपल्या ठिकाणी काय राहतं आपल्याला काही कळत नाही. आणि म्हणून तत्वज्ञान सांगतं हे नकाच साठवत बसू. हे ते हो हो बस बस. एक कुठं विचार करत गेलो तर आपल्या प्रत्येक गोष्टीचं. आत्ता दुपारी जेवलो, पोटभर जेवलो असं म्हणतो, संध्याकाळी पुन्हा भूक लागलेली असते. म्हणजे पोट भरलं होतं हे सत्य आहे का आत्ता भूक लागली हे सत्य आहे? हो, त्या पोट भरलेलं काय तर कालच अपेक्षा भरलं. मग रोजच आम्हाला पोट भरायचं आहे, मग आम्ही रोजच हिशोब करतो. म्हणजे आठवड्याची 14 जेवणं, 7 ब्रेकफास्ट, हे सगळं जे जे बोलतो त्यांनी इथे जे म्हटलं आहे हे सगळं स्वप्नवत आहे. याचा जर विचार आपण करत गेलो तर ते कसं स्वप्नवत आहे हे आपल्याला कळतं, वळत नाही. पुन्हा आपण आपल्या जीवनामध्ये रमतो, पुन्हा आपल्याला त्याच्यातला आनंद आपण अनुभवत असतो. तर त्यांनी इथे सांगितलं की ह्या ठिकाणी अभेदी जो भेद वाटत, आम्हाला जो भेद वाटतो की गेला आठवडा, पुढचा आठवडा, पुढचं वर्ष, नवीन वर्ष, तो स्वप्नस्थितीप्रमाणे सत्य, तो स्वप्नासारखा सत्य की जे हाताला काही लागत नाही पण स्वप्नात त्या क्षणी भासमान होतं. तसं हा आलेला प्रत्येक दिवस भासमान होतो, निघून जातो, आमच्या हाती काही लागत नाही त्यातनं. तर म्हणाले आणि स्वप्नस्थिती ती कल्पित मुळीचं आहे, ती केवळ कल्पना आहे, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. सत्याने कल्पना केली ती स्वप्नी प्रचितीस आली. कल्पना करणारं मात्र सत्य आहे, म्हणजे तो परमात्मा आहे. त्यांनी हे बावलं नाचवत ठेवलेलं आहे. म्हणून मग प्रचितीस आली ती ही पाहिली सत्यानेच. पाहणारा पुन्हा द्रष्टा आमच्या आतलं जे चैतन्य आहे पुन्हा तोच आहे. म्हणून सत्याने कल्पना केली, भ्रांती उदया आणली आणि भ्रांती जई विचारा आणली आणि अरे बापरे खूप वाजलेत. आणि भ्रांती जई विचारा आणली तै तो नष्ट झाली कल्पनेसह. पण जेव्हा आम्हाला ही भ्रांती आहे हे खरंच कळतं तेव्हा आमचीच कल्पना नष्ट होऊन जाते. आम्ही त्या सत्याशी जाऊन पोचतो, म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही आत्मतत्वाला स्पर्शतो. तोपर्यंत नाही, जोपर्यंत या भ्रांतीचं आम्हाला कौतुक आहे तोपर्यंत आम्ही ह्यातच गुंतलेले आहोत. म्हणून ते सांगतात की तै तो नष्ट झाली कल्पनेसह. ना कल्पना राहते ना त्या भ्रांत स्थितीमध्ये आम्ही राहतो. एवंच अभेद भेदा उपजविते. थोडक्यात काय म्हणाले, तुम्हाला आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जो अभेद आहे तो भेदाला उपजवतो. भेद अभेद विलास करीते. अभेदातून भेद निर्माण होतो आणि त्या दोघांच्या मधून संमिश्रणामधून हे सगळं घडतं. कारण आम्हाला हे सगळं खरं वाटतं, त्याचं दुःख होतं. आजच एक कोणीतरी सिनेमाचं म्हणजे हे असतं ना त्यांचं कार्यक्रम छोटे छोटे की परीक्षणात्मक असं बोलतात, तेव्हा तो म्हणाला की त्या सिनेमाच्या कुठल्या सिनेमाबद्दल सांगत होता मला माहीत नाही, मी अगदी थोडं वेळा ऐकलं. पण तो म्हणाला माहिती आहे मला सुद्धा की हा सिनेमा आहे, हे चित्र आहे,
पडद्यावर होत आहे साकार, पण तरीसुद्धा ती व्यक्तिरेखा जेव्हा माझ्या मनात घर करून राहिली तेव्हा तिला येणारं प्रत्येक दुःख माझ्या डोळ्यावाटे व्हायला लागलं. हे सत्य नाही वाटलं तरी मला ते सत्यच वाटलं. तसंच आहे ना जीवनामध्ये. हे भासमान असलं तरीसुद्धा प्रभू रामचंद्रसुद्धा आपल्या वडिलांनी देह ठेवला या कल्पनेने दुःख होऊन रडलेच आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तो जरी भास असला तरी ती त्यावेळची त्रिगुणांची आणि पंचमहाभूतांची ती स्थिती आहे. प्रकृतीने खेळवलं आहे त्या पद्धतीने की आता दुःख आहे. आणि म्हणून ते म्हणतात की इथे अखेर आपणही मरून जाते निर्मिलेल्या भेदासह. आणि हा जो भेद आहे त्या भेदाबरोबर तो अभेद पण निघून जातो. कारण तसा झाला नाही तर व्यवहारच होणार नाही. म्हणजे कसा चाललाय हा व्यवहार अभेद आणि भेद या दोघांच्या एकत्रीकरणातून होतोय. जर भेद निघून गेला तर अभेद निघून गेलाच पाहिजे. त्या ठिकाणी एकाला एकाशिवाय अस्तित्व नाही. म्हणून पारमार्थिक निखळ ज्ञाना ठाई भेद अभेद दोन्ही नाही, तेथे भेद कल्पिल्या पाही ऐसे होईल. म्हणून पारमार्थिक सत्तेमध्ये काय होतं, यातलं काही राहत नाही. भेदही राहत नाही, अभेदही राहत नाही. भेद अभेद दोन्ही नाही तिथे. तेथे भेद कल्पिल्या पाही ऐसे होईल. कसे होईल पुढे सांगतात. आम्ही जर पारमार्थिक सत्तेमध्ये जर भेदाची कल्पना केली, व्यवहारात भेद ठीक आहे, व्यवहारामध्ये त्या भेदाने येणाऱ्या सगळ्या भावना मान्य आहेत. पण म्हणाले पारमार्थिक सत्तेत, मूळ सत्तेत, मूळ अद्वैतात जर भेद घेऊन जाल तर काय होईल. सुरीने सुरीला भोसकुनी आघात केला, ऐसा कोणी का पाहिला आहे काय कधीतरी. म्हणून माऊलींनी तो उदाहरण दिलंय. आणि ते म्हणतात तै सुरिया खोचे सुरी तैसे झाले. सुरीने सुरीला भोसकावं तसं झालंय म्हणाले. म्हणजे सुरीने सुरी भोसकली न जाय निर्धारी, तैसे निखळ ज्ञान माझारी भेदहीना अभेदा. तसं निखळ ज्ञानाच्या ठिकाणी भेद आणि अभेद राहत नाहीत. म्हणजे पारमार्थिक सत्ता हे निखळ ज्ञान आहे. व्यावहारिक सत्ता हा ज्ञानाचा प्रांत आहे. आम्ही खरे व्यावहारिक सत्तेत काटेकोरपणे राहिलो होतं. आणि प्रातिभासिक सत्ता हे केवळ अज्ञान आहे. आणि आमच्या बाबतीत व्यावहारिक सत्ता ही ज्ञान अज्ञान मिळू नये. प्रातिभासिक सत्ता तर काही विचारायलाच नको.